बघा तर आज आपण कंबाईन 2024ची स्ट्रॅटेजी कशी असावी म्हणजे जवळपास आता आपण रिसेंटली 2023ची एक मिनिट बघा रिसेंटली 2023ची एक एक्झाम झाली प्रिलिम्स, ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला कुठलीही एक्झाम नाही, कारण तुम्हाला माहिती आहे आयोगाने चेंज केला आहे. आता बी आणि ग्रुप सी या दोन्ही याची कॉमन प्रिलिम्स होणार आहे नवीन लोकांसाठी, ठीक आहे. बघा नवीन लोकांना ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगत आहे की पूर्वी कसं व्हायचं. बघा गट ब आणि गट क अशा दोन प्रकारच्या एक्झाम घेते, म्हणजे एक गॅजेटेड म्हणजे राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी असणारी राज्यसेवा, ठीक आहे. त्यानंतर अराजपत्रित, बघा हे ब आणि क हे दोन्ही अराजपत्रित आहे, यांच्यासाठी कोणती गट ब आणि क अशी दोन एक्झाम पूर्वी होत होत्या. आता गट ब म्हणजे कोणते पद येतात तर बघा याच्यामध्ये 4 प्रकारचे पद येते. एक सगळ्यांच्या ओळखीचं असलेलं PS आहे, त्यानंतर दुसरं ST आहे, काय आहे स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर, राज्य कर निरीक्षक. तुम्ही GST भरता, बस GSTचं कलेक्शन जिथे असते तो ST आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तिसरी पोस्ट आहे सब रजिस्ट्रार, जिथे आपल्या प्लॉटची खरेदी विक्री, ठीक आहे, ते जे डिपार्टमेंट आहे ते सब रजिस्ट्रार. आणि एक आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर ASO ज्याला म्हणतो, हे पद असते मंत्रालयामध्ये, ठीक आहे. तर असे 4 पद याच्यामध्ये आहे. आणि गट क मध्ये पुन्हा क्लर्क, टॅक्स असिस्टंट, त्यानंतर पुन्हा एक्साईज सब इन्स्पेक्टर असे मल्टिपल पदं याच्यामध्ये आहे. तर पूर्वी काय व्हायचं, गट ब ची एक प्रिलिम्स व्हायची, गट क ची दुसरी, एक महिन्याच्या डिस्टन्सनी होत होत्या आणि त्याच्या मेन्स पण सेपरेट होत होत्या. तर त्याच्यामुळे कसं व्हायचं की आपल्याला एका वर्षामध्ये जर नुसत्या कंबाईनचा अभ्यास करत असेल तर आपल्याला 2 एक्झाम द्यायला मिळायच्या. पण आता कसं होत आहे की फक्त दोन्ही याची एकच प्रिलिम्स द्यायची आहे, ठीक आहे. तर त्याच्यामुळे काय झालं आता आपल्याला की जे लोक स्पेशल कंबाईनची तयारी करत आहे त्यांना वर्षातून फक्त एकच एक्झाम होणार आहे प्रिलिम्स. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस एवढी चांगली करावी लागणार की पहिले कसं व्हायचं, म्हणजे आम्ही जसं एक्झाम दिलं, ठीक आहे, एखाद्या चान्सनी गट ब च्या एक्झामच्या पेपरमध्ये आपला काहीतरी मिस्टेक झाल्या, सिली मिस्टेक, 1-2 मार्कांनी आपला कट ऑफ जरी गेला तरी 1 महिन्याचा पुरेसा वेळ मिळायचा आणि गट क ची एक्झाम द्यायला लागायची. त्याच्यामुळे कसं एक चान्स असता ना आपल्याकडे. पण आता तसं आहे का, तुम्हाला दोन्ही याच्यासाठी एवढी स्ट्रॉंग प्रिपरेशन करायची आहे, कारण तुम्हाला एकदाच जे आहे एकच अटेम्प्ट मिळणार आहे. म्हणजे त्या वर्षामध्ये तर एकच अटेम्प्ट मिळणार आहे ना. वर्षभराची तयारी केल्यानंतर तुम्हाला एकदाच एक्झाम द्यायची आहे आणि त्या एक्झाममध्ये आपलं पूर्ण हे द्यायचं आहे. त्याच्यामुळे इथे तुम्ही रिस्क घेऊ शकत नाही तर मग वर्षभर वाट पहा. आता वर्षभर वाट पाहिली तर तुम्हाला माहीत आहे त्याच्यामध्ये मग आपला एक तर आपल्या वर्धेमध्ये तसंही वर्षभर एक्झाम असली तेव्हाच कॉम्पिटिशन असते, त्याच्यानंतर पोरं अभ्यासही करत नाही. तर बघा ज्यांना खरंच असं वाटत असेल की जे झालं ते झालं, पूर्वी गंगेला मिळालं असं समजायचं, आणि जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी चांगला चान्स आहे, ठीक आहे. 2024ला इलेक्शन आहे आणि दरवर्षीचा हा हे असते की जेव्हाही इलेक्शन असते त्याच्या अगोदर जागा जास्ती असते. पहिली ते हे गोष्ट लक्षात ठेवा. 2019ला बघा खूप चांगल्या जागा होत्या, तर 2024ला पण चांगल्या राहणार. आणि दुसरा एक हे असतो की ज्या वर्षी इलेक्शन असतं, एप्रिल-मेच्या पिरियडमध्ये इलेक्शन असते, त्यामुळे एक्झाम लवकर होते, ठीक आहे. कारण 2019ला ज्यावेळी एक्झाम झाली होती तर ती एक्झाम राज्यसेवा फेब्रुवारीमध्ये, कंबाईन मार्चमध्ये आणि गट क ही त्याच पिरियडमध्ये, आय थिंक 24-25 मार्चला झाली होती. त्याच्यामुळे यावेळी आपण असं चालून जाऊ की मार्च महिन्यात तुमची एक्झाम असणार, मार्च महिन्याला तुम्हाला फेस करायचं आहे, ठीक आहे. आणि त्याची स्ट्रॅटेजी मार्च 2024साठी आपण एक महिना पकडला, ठीक आहे. रॅन्डमली हा मार्चचा एप्रिल होऊ शकतो किंवा मे बी फेब्रुवारी होऊ शकतो, ठीक आहे, हे सांगू शकत नाही. तर त्याच्यामध्ये आपल्याला ते स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे याच्यासाठी आज आपण हे सेशन ऑर्गनाईज केलं आहे. त्याच्या पहिले मी तुम्हाला सांगते, माझं नाव अपेक्षा चंद्रकांत माथनकर. याच वर्षी म्हणजे 2021च्या, बघा आता कोविडमुळे 21च्या एक्झाम 22मध्ये, रिझल्ट 23ला असं झालेलं आहे ते. त्याच्यामुळे या 2021च्या जी कंबाईनची परीक्षा झाली गट ब ची आहे त्याच्यामध्ये माझी राज्य कर निरीक्षक म्हणजेच STI या पदावर निवड झाली, ठीक आहे. STI या पदावर, आणि आता जॉईनिंग पण आलेलं आहे, 1 जुलैपासून जॉईन पण करणार आहे, ठीक आहे. तर राज्य कर निरीक्षक म्हणून निवड झालेली आहे.
तर याच्यापूर्वी म्हणजे काय फक्त फायनल STI मध्ये फायनल सिलेक्शन झालं म्हणून मी ते तुम्हाला सांगत आहे, पण त्याच्यापूर्वी मी राज्यसेवा मेन्स पण 2022ची दिली आहे, ठीक आहे, त्याचा रिझल्ट लागायचा आहे. त्यानंतर 2020-21 PSI मेन्सला चांगल्या लीडनं पास केली आहे, पण मला STI जॉईन करायचं होतं त्याच्यामुळे मी STIला हे केलं, मी फिजिकलची तयारी केलेली नाही. आता PSI मेन्सची 2020 आणि 21 दोन्ही याच्यामध्ये मेन्स पास आहे आणि त्याच्यामध्ये चांगली लीड आहे, म्हणजे जर फिजिकल दिलं तर सिलेक्शन होऊ शकते एवढी. त्यानंतर क्लर्क, मंत्रालयीन लिपिक, इंग्लिश टायपिस्टसाठी पण माझं मेन्समध्ये झालं. स्किल टेस्टसाठी सिलेक्शन झालेलं आहे, पण ते तिथे पण मी गेली नाही कारण ऑलरेडी क्लास 2ची पोस्ट आहे गट बची, त्याच्यामुळे गट कडे मी हे दिलं नाही. टॅक्स असिस्टंटमध्ये पण झालेलं आहे. तर या सगळ्या मल्टिपल एक्झाममध्ये सिलेक्शन झालं, म्हणजे हे माझा चॉईस होता की मला काय चूज करायचं आहे. अदरवाईज जिथे गेली असती तिथे सिलेक्शन झालेलंच असतं. मग एवढ्या सगळ्या याच्यावर कसं काय झालं बा, मग किती वर्षाची तयारी केली तुम्ही, काय हे, तर हे प्रश्न आलेच असेल ना तुमच्या मनात. तर तेच सांगणार आहे की बघा याच्यासाठी काय, म्हणजे एवढ्या मल्टिपल एक्झाम, मग त्याचा वेगळा वेगळा सिलेबस असेल तर असं काहीही नसतं. सिलेबसमध्ये थोडा मायनर चेंज असतो. तुम्ही एकदा जर प्रॉपर चांगली तयारी केली असेल तर तुमच्या सर्व एक्झाम क्रॅक होतात, ठीक आहे. फक्त तयारी तेवढी चांगली पाहिजे. आणि आपण जसं आहे क्लर्क दिलं तर तिथे मॅथ्स रिझनिंगला जास्त विचारणार आहे, टॅक्स असिस्टंट असेल तर अकाउंट्स जास्त विचारणार, ठीक आहे. म्हणजे किती 15-20 मार्काचा फरक पडेल, पण बाकी तर सिलेबस सगळ्या ठिकाणी सेमच आहे. तुम्ही STI द्याल, ठीक आहे. पूर्वी तर STI PSI वेगळं व्हायचं, म्हणजे मी ज्या मेन्स दिल्या त्याच्यामध्ये STI म्हटलं तर तिथे 55 मार्क्सचं इकॉनॉमिक्स असायचं आणि PSI म्हटलं तर 55चे लॉ, म्हणजे आम्हाला वेगळा वेगळा अभ्यास होता. पण तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त जे आहे ते काय म्हणून नशीबवान आहे, कारण आता तुम्हाला याची एकच मेन्स द्यायची आहे, 4ही पदासाठी एकच मेन्स होणार आहे ना. त्याच्यामुळे आता तुम्हाला वेगळं लॉ करायची गरजच नाही. म्हणजे जेव्हा मी जेव्हा प्रिपेअर केलं, म्हणजे 2022ला दिल्या मी या सगळ्या मेन्स, तर रँडमली आमचा हप्त्याने एक पेपर असायचा. म्हणजे मागच्या वर्षीचा हा जो पिरियड आहे तो पूर्ण एक्झाममध्ये गेला, म्हणजे टिल जुलैपासनं ते सप्टेंबरपर्यंत 20 आणि 21च्या दोन्ही वर्षाच्या मेन्समध्येच गेला आमचा वेळ. तर त्याच्यामध्ये बघा PSIचे लॉ वेगळे करावे लागत होते आणि इकॉनॉमिक्स जायचं असेल तर इकॉनॉमिक्ससाठी STIसाठी इकॉनॉमिक्स पण करावं लागेल आणि दोन्ही एकसाथ करायचं, पुन्हा कॉम्पिटिशन एवढी, तर मग आम्हाला थोडासा त्रास जायचा. पण आता तुम्हाला एकच मेन्स द्यायची आहे, त्याच्यामुळे लॉ वगैरे करायची काही गरज नाही. तर आपण पहिले जे आहे प्रिपरेशन कशी केली, तर बघा सगळ्यात पहिले तुम्हाला जर MPSC द्यायची असेल तुम्हाला 3 गोष्टी आवश्यक आहे. नसेल तर त्या आणा, त्याच्याशिवाय तुम्हाला सक्सेस मिळणार नाही. नवीन पोरांना सांगत आहे आणि जुन्यांना पण यश का नाही मिळालं याचा अभाव. पहिली तर गोष्ट डिसिप्लिन. म्हणजे डिसिप्लिन म्हणजे काय, तुम्ही ठरवलं आहे. काही लोक ठरवतातच असे की जे काय म्हणते त्याला इम्प्लिमेंट होऊ शकत नाही. मी सकाळी 6ला उठणार, अर्धा तासात ब्रश वगैरे सगळं फ्रेश होणार, असा टाइम टेबल बनवू नका. म्हणजे आपण सामान्य माणूस आहे अशा याचा टाइम टेबल बनवा, ठीक आहे. म्हणजे तिकडे अर्धा पाऊण तास इकडे तिकडे झाला तरी चालेल. काही लोक 12 तासाचा टाइम टेबल बनवतात ना, हे खूप लोकांनी सांगितलंही आहे आणि त्याच्यामध्ये 5-5 मिनिटाचा गॅप ठेवतात. खरंच असं होतं का वास्तविकतेत? आपण ॲव्हरेज असणारे प्रॅक्टिकल जर विचार केला तर आपण सामान्य माणसं आहे, मग आपलाही मूड स्विंग हे ते सगळ्या गोष्टी येणार आहे. त्याच्यामुळे एवढा 12 तासाचा टाइम टेबल आणि ते 12 तास अभ्यास असं विषय मी काहीही केलेलं नाही आहे, ठीक आहे. साधारणतः हप्त्याभराचा किंवा महिन्याचा विचार केला तर रोजचा ॲव्हरेज म्हणत आहे 7-8 तास अभ्यास होते. ॲव्हरेज म्हटलं मी सरासरी. आता याच्यामध्ये कोणत्या दिवशी 10 तास होते, कुठल्या दिवशी 6 तास होते, म्हणून मी तुम्हाला ॲव्हरेज सांगितलं. 7-8 तास ॲव्हरेज आपण सरासरी अभ्यास करतो, ठीक आहे. बसता तुम्ही 10 तास बसता, काही लोक 12 तास बसते, पण त्याच्यात प्रॉडक्टिव्हली अभ्यास किती तास होतो हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि ते डिसिप्लिनने, म्हणजे आपण अभ्यास करताना डिसिप्लिन म्हणजे काय, मग अभ्यास करता तर एका वेळी अभ्यासच करायचा, मोबाईलकडे लक्ष नाही द्यायचं, ठीक आहे. तर हा डिसिप्लिननी रोज फॉलो झालं पाहिजे. मग असं नाही की लग्न आहे लग्नाला जायचं आणि तुम्ही म्हणाल का, बघा मोर दॅन इम्पॉर्टंट या गोष्टी आहे. अभ्यास तुम्हीही करता, अभ्यास बाकीचेही लोक करते, पण सक्सेस काही लोकांना मिळतं काहींना नाही मिळत. त्याचं सगळ्यात मोठं हे आहे की आपण जे आहे ते ॲटमॉस्फिअर क्रिएट करत नाही स्वतःच्या भोवती. इथे एकटं जायचं आहे आणि एकट्यानं आपल्या भोवती तसं ॲटमॉस्फिअर निर्माण करायचं आहे. मी पूर्वी अमरावतीला राहायचे, तिथून आल्यानंतर मग कोविडपासनं इथेच होते वर्धेला. मी वर्धेतच अभ्यास केला आणि वर्धेत राहूनच सगळ्या मेन्स दिल्या आपल्या लोकमहाविद्यालयामध्ये, ठीक आहे. त्याच्यामुळे असं काही खूप पुण्यालाच जावं लागतं, दिल्लीला जावं लागतं असं काहीही नाही. तुम्हाला जर इमानदारीनं करायचं तर तुम्ही इथे करू शकता, ठीक आहे. दुसरी गोष्ट, सोशल नेटवर्किंगचा वापर करायचा नाही. मी नाही केला म्हणून मी तुम्हाला सांगत आहे.
टिल 2019 म्हणजे नोव्हेंबर 2018 तर रिझल्ट कधी लागला डिसेंबर 2022 पर्यंत मी व्हॉट्सॲपचा यूज केला नाही. कोणाला विचारा माझ्या ओळखीच्या, माझं व्हॉट्सॲप नसायचं, म्हणजे रँडमली एखादी वेळा घेतलं असेल, काम असेल तेव्हा, पण मी व्हॉट्सॲप वापरलं नाही. इंस्टाग्राम कोविडच्या काळात बनवलं पण नंतर डिलीट केलं. त्याच्यानंतर मी आत्ता जानेवारी फेब्रुवारीपासून इन्स्टा चालू केलं, म्हणजे राज्यसेवेची मेन्स झाल्यानंतर इन्स्टा मी वापरलं नाही. स्नॅपचॅट मला माहीत नाही आणि आताही नाही वापरत. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीच्या दूर राहा. किती काळ? फक्त 1 वर्ष. मग तुम्ही म्हणाल की का? कारण बघा, आपण याच्यामध्ये हे तुम्ही 8 तास अभ्यास करत असाल आणि त्याच्यानंतर तुम्ही इकडल्या गोष्टीमध्ये जर इन्व्हॉल्व्ह होत असाल तर होतं काय, त्या गोष्टी डोक्यात जाते ना. आणि माइंडमध्ये जेवढी जागा आहे त्याच्यातल्या काही जागा जर कचरा घेत असेल तर चांगल्या गोष्टी जाणार आहे का? किंवा स्टोअर राहणार आहे का तिथे? नाही. आपण काय करतो, वाचतो खूप, पण ते आपल्या डोक्यात राहत नाही, कारण आपण दुसऱ्या गोष्टींना जागा देतो आणि मग दुसऱ्या गोष्टीसाठी जागा करण्यासाठी ज्या कामाच्या गोष्टी आता बाहेर निघतात. त्याच्यामुळे याच्या दूर राहा. फक्त 1 वर्ष, नंतर तुम्हाला एवढे जास्त हे मिळणार आहे की रोजचं स्टेटस ठेवू शकता तुम्ही, रोजचे रील्स टाकू शकता. एवढे चान्स मिळणार आहे ना, एवढे प्रोग्राममध्ये बोलवेल, हे करेल, तर त्याच्यामुळे लॉट्स ऑफ चान्सेस मिळणार आहे नंतर. आणि तुमच्याकडे रिझन असेल आणि 100 लोक का 200 लोक पाहिन तेव्हा तुमचे. आता कोणी पाहत नाही तर कशाला विनाकारण हे करायचं. आणि तिसरी गोष्ट आहे की तुम्हाला जे आहे एक स्वतःचं जे आहे ॲटमॉस्फिअर क्रिएट करायचं आहे. मग हे कसं करायचं तर बघा, फुल टाईम MPSCकडे लक्ष द्यायचं. पहिली तर गोष्ट म्हणजे आपण 8 तास जरी 24 आवर्स आहे त्यातले 8 तास आपण झोपणार आहे. काही झोप गिप खूप कमी करायची गरज नाही. 6 ते 8 तास आपण झोपतो जनरली, तेवढं झोपायला पाहिजे, तेव्हाच डोकं चांगलं काम करतं. ठीक आहे, तर तेवढे तास पकडू एक की 8 तास झोपत आहे तुम्ही किंवा 7 तास झोपत आहे. बाकी उरलेला काळ 4-5 तास असे जाणार आहे तुमचे. तुम्ही 8 तास अभ्यास करणार आहे. पण तुम्ही 8 तास जरी अभ्यास करत असेल तर माझं म्हणणं आहे की तुम्ही फुल टाईम MPSCच्या याच्यात राहा. म्हणजे काय, सकाळी उठलं तरी तुम्हाला MPSCचा अभ्यासच दिसला पाहिजे आणि रात्री झोपायच्या वेळेसच ते दिसलं पाहिजे. मग असं नाही की 8 तास 4 दिवस अभ्यास करत आणि 3 दिवस टाइमपास करायचा. अशा लोकांना सक्सेस मिळत नाही. मी जे आहे ते ऑनेस्टली फॉलो केलेली ही गोष्ट आहे. या 3 गोष्टी मी इमानदारीनं फॉलो केल्या. पहिले नव्हत्या केल्या म्हणून 2019च्या एक्झाममध्ये मला अपयश आलं आणि 20 पासून यश येणं चालू झालं. का? कारण कोविडच्या काळामध्ये काही चान्सच नव्हता ना, आपण घरात होतो. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी फॉलो झाल्या आणि तेव्हाच खरा अभ्यास झाला. 19मध्ये राज्यसभा मेन्सला सगळ्या एक्झाममध्ये मला म्हणजे जे आहे ते हेच झालं होतं. तर त्याच्यामुळे फुल टाईम MPSC करा. मग कुठे जाणं येणं हे सगळं सोडायचं, काहीही गरज नाही. म्हणजे या आपण एका दिवसासाठी बाहेर कुठेतरी जातो, पण त्या एका दिवसासाठी गेल्याने तुमचे अगोदरचे 2 दिवस तयारीचे, नंतर आल्यानंतरचं तुमचं जे डिस्ट्रॅक्शन आहे त्याला सेट करण्याचे दिवस असे खूप दिवस वेस्ट जातात. आणि तुम्ही बघा तिकडे पुण्याकडे राहणारे किंवा पश्चिम काय यश येतं. म्हणजे आत्ता आमचं STIमध्ये सिलेक्शन झालं, विदर्भातले फार कमी लोक आहे. तुम्ही डिपार्टमेंटला जातो, आम्ही जेव्हा GST भवनला, मोस्ट ऑफ द अधिकारी तिकडचेच आहे. का? कारण आपण लोक जे आहे ते इमोशनली खूप जास्त इन्व्हॉल्व्ह होतो अशा गोष्टींमध्ये. तर त्याच्या थोडं बाहेर राहायचं. ठीक आहे, त्यासाठी इथेच राहू शकतो, काही खूप पुण्यात जायची गरज नाही. तर थोडं गावाला जाणं, जे काही रूम करून राहणारे लोक, प्रोग्राम्स हे ते सध्याच्या काळासाठी तरी सोडा. 1 वर्ष इमानदारीनं द्या. ठीक आहे, फक्त 1 वर्ष द्यायचं आहे आपल्याला. तेवढे जर दिवस हे फॉलो केलं तर 110% तुम्हाला सक्सेस मिळते. फक्त तेवढ्या इमानदारीने तुम्हाला करावं लागेल. मग आता अभ्यास कसा करायचा तर पहिली तर गोष्ट तुम्हाला सिलेबस माहिती पाहिजे. नवीन लोकांना माहीत नसेल. आता 2 लोक आहे आपल्याकडे. एक जे जुने विद्यार्थी आहे ज्यांनी एक्झाम दिलेली आहे 2023ची असं समजते. आता किती जुने आहे हे काही म्हणणार नाही मी. आणि बाकीचे लोक नवीन आहे. तर बघा, हे जुने लोक आहे, नवीन आहे असं समजूनच करायचं. कारण तुमचं जर चांगलं स्ट्रॉंग जर प्लॅनिंग असतं किंवा स्ट्रॅटेजी असती तुम्हाला याच्यात यश मिळालं असतं ना. नवीन अटेम्प्टची गरज असती का? नसतीच ना गरज. मग इथे काय झालं आपलं बघा, या लोकांना एक जास्त जे आहे ते हे आहे का तुम्हाला एक्सपिरियन्स आहे एक्झामचा आणि आपण पकडून जाऊ 20-30% तुमचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे. ठीक आहे, तरी आपण नवीन आहे असा अभ्यास करायचा. कधी कधी काय होतं, जुना आहे आपण, मला काय हे माहीतच आहे, मला हे माहीतच आहे असं करून वर्ष ढकलतो आपण आणि पुन्हा नवीन एक्झामला जातो. तेव्हाही काय होतं की तेव्हाही आपल्याला कमीच मार्क्स मिळते. तर असं करायचं नाही. या लोकांसाठी एक काम आहे की तुम्ही 23ची जर एक्झाम दिली असेल तर तुम्ही काय करायचं, तुम्ही बाहेर निघाल्यावर सगळे बोलतात मी माहिती आहे वर्धेमध्ये जेव्हाही एक्झाम दिल्या आपल्या इकडचा पॅटर्न आहे, हे मला येतच होतं, ते फक्त वेळेवर जमलं नाही. असं सगळ्यांच्या तोंडून ऐकलं, हे मला येत होतं, वेळेवर सिली मिस्टेक झाल्या. पण MPSC काय म्हणते, 60 मिनिटात तुम्हाला काय येतं याचीच एक्झाम आहे ना.
आहे की नाही? नंतर तुम्हाला भलाई किती येत असेल, 1.5 तास जरी केला, 90 मिनटं केले तर किती लोकांना उत्तर येईल त्याचे. पण एक्झाम कशीची आहे, चॅलेंज काय आहे, 60 मिनिटात 100 क्वेश्चन, त्यात मॅक्झिमम मार्क्स कोण घेऊ शकतं, याचीच कॉम्पिटिशन आहे ना. आणि कॉम्पिटिशन आहे, असं नाही आहे की 30 मार्क्स घेतले ते सगळे पास. तर त्याच्यामुळे एक्झाम कशाची आहे, 60 मिनिटमध्ये 100 क्वेश्चन डील करण्याची, आणि ह्याच्यात जास्तीत जास्त मार्क्स घेण्याची एक्झाम आहे. मी म्हणत आहे का पूर्णपैकी पूर्ण नाही, जास्तीत जास्त घेण्याची. मग या जुन्या लोकांनी काय काम करायचं आहे की तुमचं चुकलं काय, कारण मी 19ला एक्झाम दिल्या, माझ्या ज्या चुका झाल्या त्या चुका मी 20ला रिपीट केल्या नाही, त्याच्यामुळे 20च्या आणि 21च्या दोन्ही वर्षीच्या एक्झाम निघाल्या. पोरांचं काय होत आहे, ते कंटिन्युअसली एक्झाम देत जाते, वाचत जाते, हे येते ते येते, असं करू नका. तुमचा कोणत्या टॉपिकवरचे, आता माझं हे एक होतं की मी पेपर सॉल्व करायला जाताना किंवा कुठलाही पेपर सोडवताना मी क्वेश्चनची कॅटेगरी 3 याच्यात करत होती. एक आहे नॉलेज बेस्ड क्वेश्चन, दुसरे लॉजिक बेस्ड आणि तिसरे ॲडव्हान्स, असं त्याच्यासमोर लिहून ठेवायचं. नॉलेज बेस्ड म्हणजे कोणते क्वेश्चन की जे क्वेश्चन तुम्हाला साधे जसेच्या तसे पुस्तकातून उचललेले आहे, म्हणजे जसंच्या तसं तुम्हाला डाटा जसा मिळतो ते नॉलेज बेस. म्हणजे जसं असतात ना असे खूप सारे क्वेश्चन की जे कसे असतात की आपण वाचलेले आहेत तसेच्या तसे आले आहे, असे क्वेश्चन एक्झाममध्ये 45 ते 50 असतात. तुम्ही कुठलीही एक्झाम बघा, कितीही टफ पेपर येऊ द्या, कितीही ॲडव्हान्स येऊ द्या, 45 to 50 क्वेश्चन हे नॉलेज बेस असतात. आपला प्रॉब्लेम काय होतो की आपण बेसिक डाटाच करत नाही, आणि तुमचा रिझल्ट जाण्याचं सगळ्यात मोठं कारण काय असतं, हे जे क्वेश्चन आहे ते चुकतात. बघा इथे 45 ते 50 आपण पकडू 50 आले, तर इथे तुम्हाला 45+ आलेच पाहिजे, इथे चुकायला नको. म्हणजे हे जे क्वेश्चन आहे हे तुमच्या हातचे मार्क्स आहे. मग आता हे विषयांमध्ये आपण विभागणी करू. प्रत्येक विषयाचे 6 ते 7 क्वेश्चन हे सोपे असतात, सोप्या कॅटेगरीतले असतात. नॉलेज बेस सोपे म्हणजे कसे, एकदम तुम्ही म्हणाल का 5वीच्या पोरांचे, तसे नाही. म्हणजे MPSCचा अभ्यास करणाऱ्यांसाठीचे सोपे क्वेश्चन, म्हणजे जे डायरेक्ट पुस्तकातून आलेले आहे, जे डायरेक्ट उत्तर मिळत आहे ज्याचं, असे क्वेश्चन असतात. हे क्वेश्चन तुमचं स्टेट बोर्ड चांगलं वाचून असायला हवं, आणि जो डाटा दरवर्षी MPSC विचारत आहे तो डाटा एकदम तुमचा झालेला असावा. तिथे तुम्हाला लॉजिक लावायची काही गरज नाही, डायरेक्ट उत्तर मिळतं. त्याच्यामुळे ते क्वेश्चन तुमचे प्रॉपर असायला हवे. दुसरे क्वेश्चन आहे लॉजिक बेस. हे क्वेश्चन तुम्हाला येतात, पण याच्यासाठी तुम्हाला लॉजिक डेव्हलप करायचं आहे. ठीक आहे, हे क्वेश्चन पकडू आपण 25 ते 30. ठीक आहे, आणि हे जे क्वेश्चन आहे हे पकडू 20. ठीक आहे, 20 to 25. आता हे ॲडव्हान्स क्वेश्चन आहे ते आपण मी पकडते. मी स्वतः एक सामान्य विद्यार्थी आहे, सामान्य बुद्धिमत्तेची आहे असंच पकडते, कारण आयोगाने स्पेशली सिलेबसमध्ये मेन्शन केलं आहे की सामान्य बुद्धिमत्तेच्या सामान्य लोकांना येणाऱ्या सामान्य ज्ञानाचे प्रश्न आहे. काही खूप तुम्हाला PhD केलेला पाहिजे असं नाही आहे. ठीक आहे, हे ॲडव्हान्स क्वेश्चन आपण पकडू, जे खूप ब्रिलियंट आहे, इनबॉर्न टॅलेंट ज्यांच्याकडे त्यांनाच येते बा, आपल्याला येतच नाही, सोडून देऊ आपण. ठीक आहे, मग आपल्यासाठी कोणते क्वेश्चन आहे, एक जे आहे तुमचे लॉजिकवाले. हे क्वेश्चनमध्ये अर्धे तरी बरोबर यायला पाहिजे ना. आपण जर अभ्यास करत असेल 25-30 आले तर निदान 20 तर बरोबर यायला पाहिजे. कसे 20 तर अटेम्प्ट करता यायला पाहिजे. मग लॉजिक कसं डेव्हलप करायचं, त्यासाठी 2 गोष्टी आहेत तुमच्याकडे. एक आहे सिलेबस. सिलेबसमध्ये विचारत काय आहे, तुमचा सिलेबस तोंडपाठ असायला पाहिजे. कुठल्या एक्झाममध्ये काय येतं काय येत नाही हे जे आहे, ज्याला सिलेबस तोंडपाठ आहे तो प्रश्न पाहिल्याबरोबर सांगतो की कुठल्या टॉपिकवर किती प्रश्न आले. त्याच्यामुळे सिलेबस नेहमी अभ्यास करताना रॅन्डम पुस्तकं वाचू नका. पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत पुस्तक वाचणं म्हणजे MPSC नाही. तुम्हाला सिलेबस जवळ पाहिजे आणि सिलेबसला अटॅच करून जे आहे ते प्रश्न. तर बघा, एक सिलेबस, दुसरं करंट, ठीक आहे, आणि तिसरी गोष्ट याला जोड द्यायची PYQ. या 3 गोष्टींनी तुमचा लॉजिक डेव्हलप होतो. करंट का म्हटलं मी, बघा करंट अफेअरचे क्वेश्चन हे अनप्रेडिक्टेबल असते. एखाद्या वर्षी पूर्ण मार्क्स देऊन जाते आणि एखाद्या वर्षी तुम्हाला 2-3ही भेटू देत नाही. पण करंट रोज का वाचायचं, त्याचं रिझन असं आहे की ज्या टॉपिक जो आहे चर्चेमध्ये आहे त्याच्या रिलेटेड सिलेबसमधले प्रश्न आपल्याला विचारतात आणि ते लॉजिकल असतात. तुम्हाला हिस्ट्री जिओग्राफी एकत्र करून विचारण, इकॉनॉमिक्स जिओग्राफी एकत्र करून असे मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन विचारले जाते आणि तो लॉजिक डेव्हलप होतो PYQ मधून. प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहे ते तुमचे खूप चांगले असले पाहिजे. ते कसं
की तुमच्याकडे कुठली पण एक क्वेश्चन बँक असेल तर त्याच्यामधले मेन्सचे क्वेश्चन जास्ती सोडवायचे. पहिले मेन्सचे क्वेश्चन सोडवले तर क्वेश्चन आता सगळेजण सोडवते, मला माहिती आहे 21,000 वाला सगळ्यांकडे असतो आणि सगळे सोडवते, पण ते सोडवण्याची सुद्धा पद्धती आहे. तुमचा अभ्यास हा 4ही ऑप्शनचा झाला पाहिजे. मग याचं उत्तर हे आलं तर का आलं आणि उत्तर जर आपलं चुकलं तर काय चुकलं, या दोन्ही प्रश्नाचे उत्तरं तुम्हाला काढता आले पाहिजे. म्हणजे अभ्यासाचं जे आहे वाचन, त्या वाचनाबरोबर मनन आणि चिंतन झालं पाहिजे. ह्या जुन्या पद्धती आहे, आपण खूप ॲडव्हान्स जरी झालो, डिजिटल झालो तरी जुन्याच गोष्टी अप्लाय होतात इथे. म्हणजे जो आपण अभ्यास केला त्या अभ्यासामध्ये प्रश्न सोडवल्यानंतर तुम्ही तर त्या प्रश्नांच्या प्रत्येक ऑप्शनची जे आहे तुम्ही अभ्यास केला पाहिजे. तेव्हा काय होईल, तुमची अभ्यास तेवढा जास्ती जे आहे ते होईल. आणि एक प्रकारे तुम्ही असं जर वर्षभर केलं, मी हे कितीही सांगेन तुम्हाला तर सांगून होणार नाही, तुम्ही जेव्हा ॲप्लाय करता आपोआप लॉजिक वाढत जाते. मी कुठे क्लास केले नाही पण तरी पण सेल्फ जे आहे ते याच गोष्टी केल्या, तर या गोष्टी करूनच जे आहे तुमचं लॉजिक डेव्हलप होते आणि त्याच्यानंतर तुम्हाला कोणाला विचारायची काहीही गरज पडत नाही. त्याच्यामुळे प्रश्न सोडवताना त्याला जे आहे पाठ करतो अशा अँगलनी सोडवू नका. म्हणजे याचं उत्तर हे आहे ते मी पाठ करून ठेवतो, आयोग तसंच्या तसं रिपीट करत नाही, त्याला घुमून फिरून रिपीट करते. त्याच्यामुळे एखाद्या प्रश्नाचं उत्तर काय येतं याच्या मागचा लॉजिक काय वापरला आहे, त्याच्या मागचं रिझन काय आहे ते बरोबर येणं गरजेचं आहे. काहीतरी तुक्का मारला आणि उत्तर आलं हे जे आहे ते महत्त्वाचं नाही, त्याच्या मागे लॉजिक जे वापरलं त्याच्याने तुमची जे आहे ते स्किल डेव्हलप होणार आहे. तर या 3 गोष्टी जे आहे तुम्ही प्रॉपर फॉलो केलाय तर याच्यातले पण हे येते बरोबर. मग बघा नॉलेज बेस्ड क्वेश्चन कोणते आहे, तर रँडमली प्रत्येक सब्जेक्टमध्ये 5-6 बरोबर येणारच आहे तुमचे, म्हणजे 5-6 सोपे प्रश्न असणार आहे. तर त्या प्रश्नांवर आपण चांगलं डील करायचं, वर्षभर त्याचाच अभ्यास करायचा आहे, चांगला प्रश्न सोडवायचे, त्याच्यातून तुमचा लॉजिक डेव्हलप होईल. म्हणजे जवळपास तुम्ही 60-70च्या रेंजमध्ये राहणार आणि एवढे मार्क्स मोर दॅन सफिशियंट आहे ना. जर तुमचे जे आहे ते मुली म्हटलं तरी 55-60 या रेंजमध्ये असल्या तर तुमच्या एक्झाम निघणार नाही का प्रिलिम्स. आणि आता बघा आपल्याकडे भरपूर वेळ आहे, तर आपण काय करायचं, पहिले मेन्सचा अभ्यास करायचा. चुकी आपण हे करतो की आपण प्रिलिम्स ओरिएंटेड अभ्यास करतो आणि त्याच्यामुळे असं होतं की प्री जरी निघून गेली तर आपली मेन्स निघत नाही. माझ्या बॅक टू बॅक मेन्स का निघाल्या, त्याच्या मागे रिझन एकच आहे की मी पहिले मेन्सचा अभ्यास केला आणि नंतर शेवटच्या 2 महिन्यामध्ये प्रिलिम्स. कारण मेन्समध्ये ऑलरेडी 60% प्रिलिम्स तुमची जे आहे ते कव्हर होते. मग गरज कशाची असते 2 महिन्यामध्ये, एक तर टेस्टची आणि प्रिलिम ओरिएंटेड जो काही डाटा आहे फॅक्च्युअल डाटा तो पाठ करण्याची. कारण कन्सेप्ट ऑलरेडी डेव्हलप झालेले असतात. मग प्रिलिम्स झाली की आपल्याकडे 3 महिने वेळ असतो, 2.5 पकडा, 2.5 महिने. त्या 2.5 महिन्यामध्ये काय करायचं आहे, ओन्ली रिव्हिजन, टेस्ट सोडवणं आणि तेवढ्या याच्यामध्ये आपली मेन्समध्ये चांगले मार्क्स येतात आणि मेन्स निघून जाते. म्हणजे आपण जे आहे स्ट्रॅटेजी बघणार आहे ती फायनल लिस्टमध्ये येण्याची, न की प्रिलिम्स निघण्याची फक्त. ठीक आहे, मेन्स निघण्याची पण नाही, डायरेक्ट फायनल लिस्टमध्ये येण्याची. ठीक आहे, तर याच्यासाठी कसं जायचं तर एवढ्या गोष्टी तुमच्या लक्षात असल्या पाहिजे. ठीक आहे, मी या गोष्टी स्वतः केल्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणाल मग एवढा वेळ, तर वेळ मिळतो म्हणून तर तुम्हाला सांगितले 7-8 तासाचे तुम्ही जर अभ्यासाला आवडून घेतलं, 10-12 तास कसे होते तर ते म्हणजे तुम्ही हे नाही. बाकी लोक काय म्हणतात इतका वेळ बसणं होते का, पण तुम्ही फुल टाईम MPSC करा, एकच बिलकुल फोकस. ठीक आहे, म्हणजे जेव्हा प्रिपेअर केलं तर म्हणजे बघा दुसऱ्या गोष्टीकडे मी लक्षच दिलेलं नाही. कोणाचं लग्न आहे, कोणाच्या घरी का चालू आहे, कोण काय नातेवाईक विचारते, काहीही घेणं देणं नाही. स्वतःमध्ये स्वमग्न होऊन अभ्यास करा आणि तुम्ही हे जेवढं जास्त तुम्ही जे आहे ते स्वतःला त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घ्याल म्हणजे बिलकुल काही नाही. श्वास ध्यास सगळं काही MPSC असलं पाहिजे, एवढं करावं लागतं. तेवढी तुमची जे आहे ते स्ट्रॉंग डिटर्मिनेशन पाहिजे, तेव्हाच रिझल्ट येतो. आणि तुम्ही कोणी म्हणतात की गॅरंटी आहे का, तर गॅरंटी नाही, पण फुल 100% देऊन अभ्यास केला तर नाही राज्यसेवा निघन तर गट ब निघल, गट ब नाही निघन तर क निघल आणि तेही तुमचं नशीब खराब आहे तेही नाही निघाली तर सरळ सेवा तर 100% निघते. प्लॅन बी काय होता असं मला खूप लोक विचारते, तर माझा तोच होता. मी अभ्यास राज्यसेवेचा केला, नाही राज्यसेवा तर गट ब नाही तर गट क नाही तर सरळ सेवा. कारण फुल टाईम MPSC करणाऱ्या पोरांची सरळ सेवा 100% निघायलाच पाहिजे. आणि हे मी विथ एक्सपिरियन्स सांगत आहे, कारण मी रेल्वेच्या NTPCचा 5 लेवल क्रॅक केल्या आणि 5 याच्या मेन्स दिल्या. रेल्वेमध्ये पण माझं हे झालं आणि पोस्टाची जे झाली होती ना, म्हणजे बेरोजगार असलं म्हणजे आपण सगळ्या एक्झाम देत असतो, तर पोस्टाची पण निघाली. फक्त इम्पॉर्टन्स काय, मॅथ्स रिजनिंग चांगलं पाहिजे, तर तेच बघणार आहे आपण कशाला काय इम्पॉर्टन्स द्यायचं.
आणि कोणाला काय येतं किंवा मी काही सब्जेक्ट स्किप पण केले होते तर मग ते कसं केलं होतं आणि ते कोणत्या स्ट्रॅटेजीनं जाऊ, ठीक आहे, ते सगळं बघणार आहे. त्याच्यामध्ये बघा पहिले बघा आता जो आहे अभ्यासक्रम बदललेला आहे त्याच्यामुळे लॉ वगैरे आहे नाही आता, ठीक आहे. तर बघा मी मेन्सचा अभ्यास डायरेक्ट बघणार आहे कारण पहिले आपण मेन्सच करणार आहोत. आता त्याच्यामध्ये आपण सगळे सामान्य घरचे पोरं आहे, ठीक आहे. तर जॉबची सगळ्यांनाच गरज असेल त्याच्यामुळे तुम्ही म्हणाल की आम्हाला सरळ सेवा पण द्यायची आहे ना सगळ्यांना, तलाठी वगैरे ज्या काही ॲड पडल्या. तर बघा त्याच्यामध्ये MPSCचा अभ्यास न सोडता सुद्धा तुम्ही सरळ सेवा देऊ शकता, ठीक आहे. त्याच्यासाठी कसं काय मराठी इंग्रजी इकडे पण आहे, तलाठीला जे काही एक्झाम होणार आहे त्याला पण आहे ना मराठी इंग्रजी. मग मला सांगा MPSCच्या लेवलनी जर आपण मराठी इंग्लिश चांगलं केलं तर तलाठीतले प्रश्न येणार नाही का आपल्याला? पण तलाठीच्याच लेवलला नुसतं केलं तर MPSCचे येणार नाही. मग आपण कोणतं करायला पाहिजे? हाय लेवलनी. म्हणजे तुम्ही मराठी इंग्लिश करताना MPSCच्या लेवलनी करा ना, ते प्रश्न सोडवा, तलाठीचे तुमच्यासाठी सोपे असणार आहे. तर त्याच्यामुळे मराठी इंग्लिश त्या लेवलनी करायचं. म्हणजे त्याचा फायदा काय होणार? मराठी इंग्लिश तर आता करायचंच आहे. नुसतं मेन्सच्या काळामध्ये 2.5 महिन्यात मराठी इंग्लिश होत नाही. मी एक मुलगा बघितला पेपर 1ला त्याला 84 मार्क्स आहे, 100 आउट ऑफ 14 निगेटिव्ह काटून, आणि मोस्ट ऑफ दी लोकांना 75 ते 80च्या रेंजमध्ये आहे. आणि मी माझी चुकी सांगते, माझा जो आहे तो रँक खूप चांगला असता. मला GS2ला 72 आहे, म्हणजे पेपर 2 जो असतो त्या 72 आहे GSमध्ये. माझे सगळे मार्क गेले कुठे? पेपर 1मध्ये. ते सगळा घोळ मराठीने केला, मराठीमध्ये खूप कमी मार्क्स आले. त्याच्यामुळे काय आहे तुम्हाला मराठी इंग्लिश मला काय येऊनच जाते असं याच्यामध्ये राहू नका, ठीक आहे. पहिले आपण मराठी इंग्लिश तर बघणार आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय आहे की आता जो आहे तुम्हाला 100 जे आहे क्वेश्चन राहणार आहे, 100 क्वेश्चन. बघा याच्यात 2 पेपर राहणार मेन्सचे, एक पेपर 1 आणि दुसरा पेपर 2. आता बघा पेपर 2 हा कशाचा असणार आहे? लँग्वेज. पेपर 2 GSचा राहणार आणि पेपर 1 लँग्वेज. हे तर सगळ्यांना माहिती आहे. क्वेश्चन किती राहणार? 100. मार्क्स किती आहे? 200. म्हणजे एक क्वेश्चन जो आहे 2 मार्क्सचा. मग 100 याच्यामध्ये काय असणार आहे? सध्याच्या याच्यामध्ये 50चं मराठी, 50 इंग्रजी, ठीक आहे. 2 विषय आहे. मग मराठी हा विषय जो आहे तो आपल्या पोरांना जास्त जमतो, इंग्रजीपेक्षा जमतो ना सगळ्यांना. आता काही लोक असणार ज्यांना इंग्रजी चांगलं जमत असेल, पण मराठी जनरली आपल्या वर्धे म्हणजे विदर्भातल्या पोरांना मराठी जमतंच, ग्रामर, ठीक आहे. तर याचा अभ्यास अशा पद्धतीनं करायचा की आपल्याला 45+ असलेच पाहिजे. कशामध्ये? मेन्समध्ये 50 पैकी 45 क्वेश्चन बरोबर यायलाच पाहिजे. त्याच्या बेसिसवर अभ्यास करायचा, तेव्हा तुम्ही फायनल लिस्टमध्ये येता, सिलेक्शन हवं असेल तर. मग आता या 50 क्वेश्चनमध्ये काय काय असतं तर बघा याच्यामध्ये उतार्यावरले प्रश्न जे आहे 5 असतात आणि हे आपल्याला दिलेले बोनसचे मार्क्स आहे. म्हणजे एखादी वेळही असं होतं की उतारा कठीण येतो, अदरवाईज उतारा हा सोपा येतो. आणि उतारा जो आहे जे राज्यसेवेचं CSAT जसं सोडवलं असेल तशा बेसिसचा 12वी लेवलचा उतारा असतो. त्याच्यामुळे हे जे आहे उतारावर 5 आणि इथे पण कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेजवर 5 असतात. म्हणजे 5 क्वेश्चन म्हणजे 10 मार्क्स आणि हे 5ही बरोबर यायला हवे. त्याच्यामुळे प्रॅक्टिस कशी करायची की तो 5 जो आहे हा पॅसेज हा 5 मिनिटात सॉल्व झाला पाहिजे, कारण टाइम कमी असतो, ठीक आहे. तर मी पेपर 1 सॉल्व करायची काय होती बघा, अभ्यास करताना एक चांगलं बुक घ्यायचं, त्याचा अभ्यास करायचा आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन सगळे सॉल्व केले. मग कुठले? मग मला मराठीच करायचं होतं, मराठीचे 50 क्वेश्चन येतात. मग मी राज्यसेवा मेन्सचे 2013 पासून तर 20-21 पर्यंतचे, आता तर 22 पर्यंतचे पेपर अवेलेबल आहे, तर ते सगळे पेपर जे आहे ते प्रिंट केले. आणि त्याच्यामधले मराठीचा जो आहे ते रोज एक चॅप्टर आपण घेतलो अभ्यासाला, त्या टॉपिकवरचे प्रश्न सोडून पाहिजे. म्हणजे प्रश्न कसे विचारते हे आपल्याला कळते. आणि एवढं झाल्यानंतर काय केलं मी, तर मी सांगते तुम्हाला की पूर्ण राज्यसेवा मेन्स, कंबाईन मेन्स आणि गटकची कंबाईन आहे त्याच्या मेन्सचे सगळ्या याच्यामध्ये 50-50 क्वेश्चन येतात. ते 50 क्वेश्चन टाईम लावून पूर्ण सॉल्व करून पाहिले. म्हणजे बघा आपण क्वेश्चन बँकमधले प्रश्न सोडवतो तरी पण तेवढे प्रश्न सोडवल्यावरही काय होतं की जेव्हा टाईम लावून आपण एखादा पेपर घेतो आयोगाचा सोडवायला तरी चुकतात आपले.
म्हणून टाइम लावून जे आहे तर तेच पेपर पुन्हा सोडवायचे. वाटल्यास पेन्सिलनी सोडवा तुम्ही, मी पेन्सिलनी सोडवले म्हणजे प्रिंटमध्ये जास्त खर्च जात नाही. मग ते सोडवले टाइम लावून. मग जे चुकले तर बघा, तुम्हाला जे आहे अभ्यास तुम्ही वाचन कमी केलं तरी चालते, पण पेपर आणि क्वेश्चन जास्ती सॉल्व करा. कारण 10 जे आहे ओळी वाचण्यापेक्षा 10 क्वेश्चन सोडवले तर जास्त लक्षात राहते की नाही. प्लस लॉजिक डेव्हलप होते. त्याच्यामुळे मग तुम्ही मराठीचा अभ्यास करता जे आहे ते 15 दिवस 1 महिना तुम्हाला वाचायला लागलं असेल, ते वाचता, रोज रोज त्या एका टॉपिकवरचे प्रश्न सोडवता. ते सोडवल्यानंतर काय तुम्ही विषय सोडून देता, 3-4 महिने लक्षच देत नाही, पुन्हा विसरून जाता सगळं. तसं करायचं नाही. एकदा तुम्ही एखादी सब्जेक्ट वाचला, हे प्रत्येक सब्जेक्टला लागू आहे, त्याच्यानंतर आयोगाचे जे पेपर आहे ते सगळे टाइम लावून सोडवा. तुमचे सगळा मराठीत तोंडपाठ होते. रिवाईज केल्याबरोबर तुम्हाला लक्षात यायला लागते. आणि ते पेपर कोणते असं नाही की कंबाईन देतो तर कंबाईनच सोडवायचं. राज्यसेवापासून गट क पर्यंतचे, कारण ते पेपर आयोगाने काढले आहे आणि आयोगाने काढलं तर ते स्टँडर्ड मटेरियल राहणार आहे. त्याच्यामुळे ते सगळे पेपरचे जे आहे प्रश्न 50-50 क्वेश्चन म्हणजे खूप होतात, ते सगळे टाइम लावून सोडवा. मग 50 क्वेश्चन किती वेळात सुटले पाहिजे आपले, 30 मिनिट्समध्ये उतार्यासहित. गोल करून पण झाले पाहिजे. मग आपल्या चुका कुठे होतात याची पण प्रॅक्टिस होते आपल्याला, म्हणजे ते सगळं समजू लागतं ना. मग हे असं जर केलं तर तुमचं मराठी हे होतं. ठीक आहे. सोबत इंग्लिश पण. आता बघा, याच्यामध्ये 5 उतारावर क्वेश्चन असणार आहेत, 30 तुमचे जे आहे जे व्याकरण असते त्याच्यावर असणार आहे आणि उरलेले 15 होकॅबवर असणार आहे, म्हणी, वाक्प्रचार वगैरे. तर ते सुद्धा रोज रोज करायचे. म्हणजे रोज 10-15 असं करत नेलं तर 1 महिन्यामध्ये होकॅब पण पाठ होते तुमची. ठीक आहे. तर असे 50 क्वेश्चन इकडे. इंग्लिशमध्ये पण कॉमन होकॅबवर तुम्हाला 15 राहणार, जवळपास सेंटेन्स स्ट्रक्चर आणि ग्रामरवर 31 क्वेश्चन असणार, 45 झाले आणि 5 उतार्यावरचे. ठीक आहे. याप्रमाणे इंग्रजीचा पण असाच अभ्यास करायचा. राज्यसेवेपासून ऑलरेडी आपण प्रिंट केलेले आहे. पहिले मराठीचे क्वेश्चन सोडवले होते, नंतर इंग्रजीचे सोडवायचे. ही प्रोसेस बघा लंबी आहे, पण 100% रिझल्ट देणार आहे. कोणी बघा, तुम्ही जे लोक जे आहे ज्यांचं सिलेक्शन झालं सगळे हेच करतात. काय की आपण अभ्यास प्रॉपर आणि त्याच्यानंतर क्वेश्चन सॉल्व करतोय प्रॉपर. ठीक आहे. आणि असं जर तुम्ही केलं तर विसरत नाही पुन्हा. म्हणजे जरी आपल्याला डाटा लक्षात नसेल तर प्रश्न तर लक्षात असतो ना, आणि त्याच्या अँगलनी आपण उत्तरं सोडवू शकतो. मग आयोग कसा जे आहे घुमून फिरून प्रश्न कसे विचारते, आयोग स्ट्रेट फॉरवर्ड कसे प्रश्न विचारते, या सगळ्या गोष्टीची तुम्हाला जे आहे ते प्रॉपर जे आहे ते कशा पद्धतीनं कोणत्या क्वेश्चनला डील करायचं याची स्ट्रॅटेजी कळतं. आणि मग आपण चुकतो कुठे, कोणता डाटा आपला चुकत आहे, नॉलेज बेस चुकत आहे की लॉजिकल चुकत आहे, मग त्या गोष्टीवर पुन्हा काम करायचं. आणि पुन्हा एक गोष्ट, लँग्वेज करताना असं नाही मराठी इंग्रजी सोबत घेऊन बसलं तसं नाही. एक लँग्वेज करा ना पहिले, आणि किमान एखाद्या सब्जेक्टला आपण 2.5 ते 3 तास दिले पाहिजे. म्हणजे जवळपास 2-2.5 तास जे आहे ते वाचन, त्याच्यानंतर अर्धा-पाऊण तास क्वेश्चन सॉल्विंग. असा जर वेळ दिला तर मला वाटतं की मराठी जर घेऊन बसलं तर असं 15 ते 20 दिवसामध्ये संपते तुमचं मराठी. त्याच्यानंतर इंग्रजी ग्रामर घ्या. आणि ह्या 2 याचं केलं म्हणजे जवळपास तुमची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, 75+ मार्काची असली पाहिजे. तेव्हा कुठे तुम्ही म्हणजे 75+ क्वेश्चन म्हणजे 150+ मार्क्स, तेव्हा तुम्ही फायनल लिस्टमध्ये येता. कारण पेपर 1 मध्येच मुलं जास्त मार्क्स घेतात. ठीक आहे. तर हा पेपर 1 मराठी इंग्लिश आता चालू करा, कारण अजूनपर्यंत, आणि सोबत GS पण घ्यायचं, अजूनपर्यंत टाईम आहे. 1 वर्ष वेळ आहे आपल्याकडे जवळपास. आता जरी बघितलं तर 8 ते 9 महिने आहे आणि मोर दॅन सफिशियंट होतं. आणि तयारी आजपासून चालू करा. जसं तुम्ही ऐकलं, आजपासून जर तुम्ही तयारी कराल तर तुमचं जे आहे ते फायनल लिस्टमध्ये नाव येईल. तुम्ही म्हणाल का ॲड पडल्यावर अभ्यासाला बसतो, तर येणार नाही. माझा इतिहासही झाला आहे, भूगोलही झाला आहे, असं जर करत बसले तर फायनल लिस्टमध्ये येणार नाही. ही एक्झाम दिली, अपयश जरी आलं तरी दुसऱ्या दिवशी उठून इमानदारीनं अभ्यास करावा लागतो. आपल्या इथे तेच दिसत नाही, ऑनेस्टी नाही आहे अभ्यासाच्या बाबतीत. त्याच्यामुळे मग रिझल्ट येत नाही. आणि एकदा तुमचा बघा, मागच्या वर्षी अभ्यास केला आणि यावर्षीचा रिझल्ट गेला. ठीक आहे. मोटिवेशन कुठून आणायचं, काही कोणाचे मोटिवेशनल व्हिडिओ बघायची गरज नाही, काही नाही. इनर असलं पाहिजे ते. एखाद्याचा व्हिडिओ बघितला 2-4 तास चांगलं वाटते, आपल्याला खूप अभ्यास करतो, म्हणजे आजच MPSC काढू की काय असं वाटायला लागते. पण त्याच्यामध्ये कंटिन्युअसली ते टिकून राहिलं पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला काय बनायचं आहे याचं उत्तर जर तुम्हाला माहिती असेल तर आपोआप तुम्हाला इनर मोटिवेशन येतं.
ठीक आहे. तर आपल्याला जे आहे ते लाईफस्टाईल बघा ना खूप चेंज होऊन जाते एकदा रिझल्ट आला. आणि 1 वर्षाचा लॉस म्हणजे तुमचा रूमचा खर्च, लायब्ररीचा. आता मी इकॉनॉमिक्सचे स्टुडंट आहे म्हणून तुम्हाला पैशाचं सांगते. तर 1 वर्षाचं तुम्ही लेट झाले तर तुमचं जर तुम्ही गट ब ची पोस्ट काढली तर जवळपास 7.5 ते 8 लाख रुपये ॲन्युअल तुमचं जे आहे ते लॉस आहे 1 वर्षाचा. ठीक आहे. जवळपास मुंबईला असेल तर 74,000 रुपये पेमेंट पडतं तुम्हाला. मग तेवढ्या पेमेंट 12 7 84 8,40,000 होतं. तरी आपण 7.5 8 पकडू, टॅक्स वगैरे काटून 7 लाख रुपये पकडा. ठीक आहे. 7 लाख रुपये ते वर्षाचे. 500 रुपये महिना जर वर्धेत पकडला तर 6,000 रुपये लायब्ररीचे. ठीक आहे. 5,000 रुपये तुमचा राहायचा खर्च, 60,000 ते झाले. आणि त्याच्यानंतर तुमचा मेंटल लॉस होतो ते गोष्ट वेगळीच होतो ना. मग तुमचं जे आहे ते डिप्रेशन येतं, या सगळ्या गोष्टी वेगळ्या. आणि हे सामान्य गरजा लोकांना परवडणारं आहे का? म्हणून आजपासून जे आहे ते प्रॉपर स्ट्रॅटेजीने जा. 2024 काढायचं म्हणजे काढायचं असे आणि ठेवा. ठीक आहे. तर आता निवडणुकीचं वर्ष आहे त्याच्यामुळे जागा जास्ती राहणार. आणि आजपासून जर ठरवलं तर ते होतं. ठीक आहे. वेळेवर ठरवल्याने होणार नाही. तर हे 2 सब्जेक्ट चांगले करा. याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या सरळ सेवा भरतीमध्ये पण होणार. म्हणजे मी MPSC कंबाईनची तयारी केली तर सरळ सेवा निघायलाच पाहिजे. आणि तलाठीची पण चांगली पोस्ट आहे ना, कामं कमी असतात. नंतर MPSCचा अभ्यास करणारे खूप आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा याच्यात पूर्वी असं होतं की पूर्वीचा सिलेबस आहे हा, याच्यामध्ये तुम्हाला ठीक आहे हे चालू घडामोडी आणि अंक हे वगैरे राहायचं, RTI RTS. पण आता फक्त 50-50चं काय केलं आहे तुम्हाला, 50-50 मार्क्सचं सरळ तुम्हाला लँग्वेजेस टाकली आहे. 50चं मराठी आणि 50चं इंग्रजी. ठीक आहे. त्यानंतर जे आहे आपण एक स्लाइड घेऊन 1 मिनिट. ठीक आहे. आता त्याच्यानंतर GS काय असेल, सगळ्यात तुमचा मेन हे आहे सामान्य अध्ययन. याच्यात तुम्हाला प्री आणि मेन्स या दोन्ही याच्यामध्ये काय करायचं, हा पेपर 2 मध्ये येतो. ठीक आहे. आणि आता चेंजेस झाले आहे याच्यामध्ये. ठीक आहे. पूर्वी जो सिलेबस होता 3 वेगवेगळ्या मेन्स व्हायच्या. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे कसं तुम्हाला वेगवेगळा अभ्यास करावा लागत होता. पण आता काय आहे की आता तुम्हाला एकच होणार आहे मेन्स. ठीक आहे. तुम्हाला जे आहे ते PSIचे लॉ वगैरे करायची गरज नाही. पण आता तुम्हाला GS खूप स्ट्रॉंग करण्याची गरज आहे. का? कारण तुम्हाला प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही याच्यामध्ये कॉमन आलेले ना विषय काही. ठीक आहे. कोणते कोणते आहे तर पहिले एक घेऊ आपण. राज्य व्यवस्था म्हणजेच पॉलिटी आणि प्रशासन. ठीक आहे. पहिला. ठीक आहे. दुसरा विषय आहे इतिहास. ठीक आहे. आपण असं रँडम लिहू, याच्यात भारताचा आणि महाराष्ट्र दोन्ही इन्क्लूड आहे. ठीक आहे. त्यानंतर भूगोल. आता याच्यामध्ये तुम्हाला पृथ्वी संबंधी उत्पत्तीच्या वगैरे संकल्पना माहीत पाहिजे, कन्सेप्ट माहीत पाहिजे, लॉजिक माहीत पाहिजे, तेव्हाच तुम्ही भारत आणि महाराष्ट्र चांगला करू शकतो. म्हणजे आपल्याला डाटा भारत आणि महाराष्ट्राचा जरी विचारला तरी पण तुम्हाला जे भूगोलाच्या ज्या संकल्पना आहेत त्या जर माहीत असेल तरच आपण चांगला भूगोल करू शकतो. ठीक आहे. म्हणजे लॉजिकल प्रश्न सोडवू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अर्थव्यवस्था. ठीक आहे. अर्थशास्त्र नाही. ठीक आहे. ते तुम्हाला इकॉनॉमिक्स नाही आहे, इकॉनॉमी आहे, याच्यात फरक आहे. आपल्याला भारताची अर्थव्यवस्था बघायची आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आहे आता नवीन जो आहे मेन्सला पण आलेला आहे सामान्य विज्ञान. ठीक आहे. मग चालू घडामोडी आणि लॉ राहणार RTI RTS. तर ते नंतर तुम्ही करूच शकता. कारण की ते बघा RTI RTS काही खूप मोठं नाही, 2-2.5 महिन्यामध्ये ते आरामात होऊन जाते. ठीक आहे. छोटे छोटे लॉ आहे, 2-5 क्वेश्चन विचारते त्याच्यावर आणि 5 पैकी 5 मार्क्स घ्यायचे. म्हणजे 5 पैकी 5 क्वेश्चन बरोबर यायला पाहिजे आणि 10 पैकी 10 मार्क्स त्याच्यामध्ये घ्यायचे आहे. ठीक आहे. तो सोपे आहे. 2 छोटे छोटे लॉ आहे 15-20 कलमांचे, ते तुमचं नंतर होते मेन्सला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर याच्यासोबत आपण चालू घडामोडी हा इम्पॉर्टंट आहे. आणि सोबतच जे आहे एक 7वा तो म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमापन. यावर्षी या विषयानं खूप जणांचा घोळ केला. 20 क्वेश्चन आल्याने तुमची चुकी काय होते,
आपण असं कन्सिडर करतो की आम्ही आर्ट्सचे विद्यार्थी आहे, मोस्ट ऑफ दी असतात आर्ट्सचे, मग आम्हाला जमत नाही मॅथ्स रिझनिंग. तर बघा हे चुकीची संकल्पना आहे. इथं मॅथ्स रिझनिंग काय तुम्हाला PhDचं विचारतं का? 10वीपर्यंत सगळेच मॅथ रिझनिंग शिकले ना, मग येणार कुठलं आहे ते 10वीपर्यंतचं. ठीक आहे, मॅथ्स नाही जमत तर रिझनिंग करा पहिले. ठीक आहे, रिझनिंग ज्यांची जे आहे ते लॉजिकल थोडंसं चांगलं असतो, रिझनिंग जमून जातं तुम्हाला. आणि अंकगणिताचे काही जे सिलेक्टेड चॅप्टर आहे ज्याच्यावर वारंवार प्रश्न पडत आहे ते चॅप्टर करून घ्या तुम्ही. ठीक आहे, म्हणजे बघा यावर्षी प्रिलिम्सला 20 क्वेश्चन आले, त्याच्यापैकी आय थिंक 10+ क्वेश्चन हे मॅथ्सवर होते ना. टॉपिक कोणते होते मी तर बघितलं, वयवारीवर आय थिंक 4 क्वेश्चन होते ना, 3 ते 4 क्वेश्चन. सरासरीवर होते 2 ते 3 क्वेश्चन होते. मग वारंवार आयोग काय करत आहे, खूप तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह विचारते का, ते 3-4 चॅप्टर आहे जे वारंवार विचारून राहिले, मग त्या चॅप्टरवरचे क्वेश्चन आपले झालेले असले पाहिजे ना. मग हे चुकीचं आहे, हे काढून टाकायचं की मला मॅथ्स जमत नाही, मला रिझनिंग जमत नाही म्हणून माझा रिझल्ट गेला. तर आयोग हे तुमचे एक्सक्यूजेस कन्सिडर करणार आहे का? ठीक आहे बा, तुला मॅथ्स जमत नाही, आर्ट्सचा विद्यार्थी आहे, तर तुला 5 मार्काचा बोनस देतो, असं होणार आहे का? म्हणजे आयोगाने जो सिलेबस दिला तो तर करायचाच आहे आपल्याला, आणि तुम्ही नाही करत पण तुमच्या बरोबरीचे पोरं करत आहे ना. मग ही कॉम्पिटिशन आहे, एकमेकाला धक्का मारून समोर जायचं आहे. इथं हे नाही की काय म्हणते त्याला सहपरिवार नाही बोलवलाय. ठीक आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला दुसऱ्यांना मागे टाकून समोर जायचं आहे, म्हणजे त्यांना मागे खेचायचं नाही. आपण त्यांच्या समोर कसं जाऊ याची एक्झाम आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हा सगळ्यात इम्पॉर्टंट पहिले हे सांगत आहे, कारण पोरं याला स्किप करतात. बघा आता सरळ सेवामध्ये याला 25 क्वेश्चन राहणार आहे, त्याच्यामुळे मॅथ रिझनिंगचे मोस्ट ऑफ दी जे आहे बघा, रिझनिंग तुम्ही करत असाल पण त्याच्यासोबत मॅथचे एक सरासरी चॅप्टर, वयवारी, प्रॉफिट अँड लॉस, भागीदारी, असे 4-5, आणि रेल्वे, काळकाम वेगवाला रेल्वे, हे 5-6 चॅप्टर खूप चांगले करा. आणि करा म्हणजे असं नाही, काही मी पोरांचं बघितलं आहे, लायब्ररीमध्ये असतानाही बघितलं होतं की मुलं काय करतात, व्हिडिओ लावून देते समोर, कुठला तरी XYZ क्लास घेतले असते, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण तेच पाहते आणि तसंच सॉल्व करून पाहते. अशी प्रॅक्टिस असते तुमची. अर्थ आहे का त्याला? एकदा तुम्हाला मेथड कळली, ठीक आहे, कुठलेही क्लास करा तुम्ही, त्याच्यामध्ये एकदा मेथड कळली ना तुम्हाला, मेथड कळल्यानंतर काय असते, पद्धती कळली तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करण्याची, त्याच्यानंतर तुमचं काम काय आहे तर ते क्वेश्चनची जे आहे प्रॅक्टिस करणे. रोज टाईम लावून 1 तास तुम्ही मॅथ्सची प्रॅक्टिस नंतर चालू करा. म्हणजे जवळपास आता तुम्ही जर चालू केली, प्रिलिम्समध्ये तुमचे 20 पैकी 15 क्वेश्चन बरोबर येतात, पण रोज 1 तास करावं लागेल, 8 ते 9 महिने. एका दिवशी येणार आहे का? कोणाला तरी आलं का एका दिवशी? नाही येत. मग जमत नाही हे का म्हणतो आपण? तुम्ही प्रॅक्टिस केली आहे का इमानदारीनं? किंवा वेळ नाही पुरला? तर वेळ नाही पुरला त्याच्यासाठी आहे, जेवढी जास्त स्ट्रॉंग प्रॅक्टिस असेल तेवढ्या जास्त जे आहे लवकर तुमचे उत्तरं निघणार आहे. त्याच्यामुळे याच्यासाठी रोज 1 तास ठेवायचाच, 1 hour. पहिले मॅथ्स घ्या, मॅथ्सची प्रॅक्टिस करा, मॅथ्स झालं की रिझनिंग घ्या, पुन्हा मॅथ्स, पुन्हा रिझनिंग, असं रोज 1 तास याच्यासाठी ठेवायचं. ठीक आहे, तुम्हाला पहिले जास्ती वेळ लागेल, 1.5 तास लागेल, तुमचे 3-4च क्वेश्चन सॉल्व्ह होईल, मग 3-4 चे 10 वर येतात, मग 20 वर येतात, अशी तुमची जी आहे ते हे वाढत जाते. ठीक आहे, आता या सगळ्या विषयामध्ये आम्हाला सामान्य विज्ञान हा विषय फक्त प्रिलिम्सला होता, आणि जे की माझं कॉमर्स होतं. ठीक आहे, 10वीपासून सायन्स सुटलं, आणि जेव्हा मी प्रिपरेशन केलं, क्लास लावले नव्हते, त्याच्यामुळे मला सांगणाऱ्यांनी असं सांगितलं की आर्ट कॉमर्सच्या पोरांना काही हे सायन्स जमत नाही, त्याच्यामुळे मी अख्खं सायन्सच स्किप केलं. ठीक आहे, मी ऑनेस्टली सांगते, मला बायोलॉजी बिलकुल येत नाही. म्हणजे वाचलं तर आता येणार, पण मी तयारी केली नाही, त्याची तयारी केली नाही तर येणार आहे का? तयारी केल्यावर सगळंच येतं. पण मग जे आहे मी बायोलॉजी केलं नाही, फिजिक्स पण नाही केलं, पण मला केमिस्ट्री पहिल्यापासून चांगलं येत होतं, त्याला थोडंसं केलं तर 4-5 सायन्सचे क्वेश्चन सुटत होते. मग मी सायन्स जे आहे, ज्याला 20 मार्काचं वेटेज आहे प्रिलिम्सला, ते स्किप करण्याचं एवढं मोठं हे का घेतलं रिस्क? कारण की मला मॅथ्स रिझनिंग खूप चांगलं पहिलेपासून येत होतं, तर 15 पैकी 12 क्वेश्चन माझे नेट सुटायचे. 3 क्वेश्चन तर होमवर्क असतेच प्रत्येक एक्झाममध्ये, तर 12 सुटायचे, आणि त्यातले 10+ बरोबर यायचे ऑन ॲन ॲव्हरेज. मी तुम्हाला मार्कशीट टाकून देईन, त्या सगळ्या याच्यामध्ये जे आहे 10+ भेटायचे. मग माझी ती रिस्क जे आहे, म्हणजे 4-5 सायन्सचे येऊन जायचे, मग ती रिस्क मी कुठे हे घेतली? मॅथ्स रिझनिंग, जिथे लोकांचं येत नाही. त्याच्यामुळे मग जे आहे ते प्रिलिम्स निघाली. पण तुम्हाला आता असं करून चालणार नाही का? कारण मेन्सला पण सायन्स आलं, आणि आता जे आहे कट थ्रू कॉम्पिटिशन आहे,
त्याच्यामुळे तुम्हाला हे सामान्य विज्ञान नसलही जमत तर टेन्शन नाही घ्यायचं, ठीक आहे. 5-6 मार्क्स, जर 15 मार्क्सचं सामान्य विज्ञान येत असेल तर ॲव्हरेज जे आहे सगळ्या पोरांना जर 5-6 मार्क्स भेटत असेल सोपे सोपे, तर ते 5-6 आपल्याला भेटले पाहिजे, म्हणजे आपण कॉम्पिटिशनमध्ये आहे. जसं इंजिनिअरिंगच्या पोरांना, सायन्सच्या विद्यार्थ्यांना 15 पैकी 12 भेटत असेल, पण 6 मार्क्स जर आपल्याला भेटले म्हणजे काय झालो, आपण कॉम्पिटिशनमध्ये आलो ना, ठीक आहे. प्रत्येक विषयातले 6-7 सोपे असते, तर ते सगळे 6-7 आपल्याला भेटले पाहिजे, तेव्हा आपण कॉम्पिटिशनमध्ये असू. आणि त्याच्यापेक्षा जास्त ज्या विषयात घेता येते त्या विषयात घेतल्याने आपण मेरिटमध्ये येऊ, ठीक आहे. तर याच्यातले सामान्य विज्ञान जर कोणाला जमत नाही, जास्त टेन्शन घेऊ नका. स्टेट बोर्ड चांगलं करा, एखादी क्लास करा आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. कितीतरी प्रिव्हियस इयर क्वेश्चन जसेच्या तसे काय होतात, कॉपी पेस्ट. मग याच्यामध्ये राज्यसेवा प्रिलिम्स करून टाकायचे, ठीक आहे. प्रिलिम्सला पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, राज्यसेवेला आपण सायन्स विचारतं, ठीक आहे. कंबाईनला पण आहे. आणि गट क ची मेन्स माहिती आहे तुम्हाला, 10 क्वेश्चन त्याच्यामध्ये. गट क च्या मेन्सला जे आहे तुमचं क्लर्क टायपिस्टला 10 क्वेश्चन सायन्सचे विचारले जायचे, फिजिक्सवरच्या बेसिसवर असायचे ते क्वेश्चन, ठीक आहे. तर ते क्वेश्चन जे आहे ते सॉल्व करा, कसे विचारलेले आहे. आणि त्याच्यानंतर राज्यसेवा मेन्स GS4 मध्ये पण काही प्रमाणामध्ये तुम्हाला विज्ञानाचे जे आहे ते एकदम कन्सेप्च्युअल बेसिस क्वेश्चन विचारले आहे, ते पण सॉल्व करा. म्हणजे ज्याला कोणाला काही जमत नसेल तर 5-6 मार्क्स जर आपल्याला भेटवायचे असेल तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन त्यातले 2-3 जर रिपीट झाले, नशीब आपलं. प्लस स्टेट बोर्ड करा, 5 ते 10 पर्यंत स्टेट बोर्ड करा, नाही 11वी-12वी समजत असेल, ठीक आहे. 5 ते 10 पर्यंत स्टेट बोर्ड करा. तिथले जे आहे ते स्टेटमेंटच जसे तसे कॉपी पेस्ट होतात कितीतरी. ते बायोलॉजीचे जे आहे तुम्ही बघितलं असेल ना, तर त्याच्यामध्ये कितीतरी क्वेश्चन जे आहे ते रिपीट झाले आहे. केमिस्ट्रीचे पण रिपीट होतात, तर मग समजत नाही. आणि स्टेट बोर्डाची लँग्वेज खूप इझी आहे, त्याच्यामुळे 5वी ते 10वी पर्यंतचं स्टेट बोर्ड करा, ठीक आहे. त्याच्यामध्ये शॉर्ट नोट्स काढा, मायक्रो नोट्स आपल्या, आणि त्याची रिव्हिजन करा. कारण नंतर मी आत्ता जवळपास हे झाल्यावर काय म्हणते त्याला NCERTचे पण बुक्स वाचले सायन्सचे. म्हणजे एखादी सब्जेक्ट असा नसावा ना की आपल्याला येत नाही, मग ते वाचल्यावर खूप सोपं वाटलं, काही खूप कठीण नव्हतंच, फक्त तेव्हा ते आपण स्किप केलं, ठीक आहे. तर याला जर एखाद्याला जमत असेल तर त्याला 12+ कसे घेता येईल असा अभ्यास करायचा. आणि एखाद्याला काहीच जमत नाही त्यांनी 6-7 भेटवासाठी तरी प्रयत्न करायचा, कॉम्पिटिशनमध्ये राहायचं असेल तर, ठीक आहे. हा झाला तुमचा सामान्य विज्ञान बाबत. आणि याच्यासाठी स्टेट बोर्ड हा मस्ट आहे. यावर्षी फॅरनहाइटवर वगैरे क्वेश्चन आला ना, स्टेट बोर्डात दिलेलं आहे ना, ते कसं कॅल्क्युलेट करायचं, काय करायचं. आणि 2-3 फिजिक्सचे काय असतात, गणित असतात, येतात ना ते कॅल्क्युलेशनवाले, रोध वगैरे काढणं, ठीक आहे. तर व्हेलोसिटी वगैरे त्याच्यावर, तर ते पण त्याच्यामधूनच कॉपी पेस्ट होतात. 10वीच्या स्टेट बोर्डात दिलेलं आहे ते, ठीक आहे. तर ते चांगलं करून घ्या, ठीक आहे. याच्यासाठी स्टेट बोर्ड करा, ठीक आहे. आणि सर पण शिकवतात, त्यांचे क्लास, ठीक आहे. 2 गोष्टी आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन, याच्याने तुमचं सायन्स चांगलं होईल. एकदम चांगलं ज्याला सायन्समध्ये इंटरेस्ट आहे त्यांना 12+ भेटेल, आणि ज्याला काहीच येत नाही त्याला 6-7 भेटायची तयारी करा. म्हणजे सोडायचं नाही, कारण आत्ता जे आहे ते मेन्सला आहे, त्याच्यामुळे सोडायचं नाही. राहिला प्रश्न मग अंकगणित बुद्धिमापन, तर याचं पण तसंच आहे. प्रॅक्टिस चांगली करा, रोज 1 ते 1.5 तास चांगली प्रॅक्टिस, मिनिमम 1 hour तरी प्रॅक्टिस झाली पाहिजे तुमची. आणि रोज प्रॅक्टिस शिवाय, म्हणजे बघा हा विषय असा आहे, कोणी कितीही शिकवो आणि कोणी काहीही करो. जसं सायकल शिकवल्याने येते की चालवल्याने येते, तुम्ही चालवलेच नाही, कोणी कितीही सांगन या स्ट्रॅटेजीने पायडल मारा त्या आहे, पण ते जोपर्यंत तुम्ही चालवत नाही, चांगली प्रॅक्टिस करत नाही, कोणी कितीही सांगितलं ह्या ट्रॅफिकमधून असं काढायची गाडी, मग हे ड्रायव्हिंग स्कूलवाले शिकवते ना आपल्याला 4 व्हीलर शिकताना अशी काढायची तशी, जोपर्यंत तुम्ही काढून पाहत नाही तोपर्यंत जमते का. तसं आहे गाडी सायकल शिकण्यासारखं, सांगणारा कितीही सांगो पण जोपर्यंत तुम्ही अप्लाय करत नाही तोपर्यंत येत नाही. बाकी GSचे सब्जेक्ट कसे आहे की ते तुम्हाला शिकवले, डोक्यात राहिले, तुम्ही येऊन जाईल, पण मॅथ्स रिझनिंग सॉल्व्ह करून पाहत नाही तोपर्यंत येणार नाही. त्याच्यामुळे याला स्किप करू नका, म्हणजे एकदम कळकळीची विनंती आहे, हे स्किप कराल तर रिझल्ट येणार नाही. मेन्सला पण आहे, ठीक आहे. आणि 20 क्वेश्चन म्हणजे खूप होतात प्रिलिम्सला. 20 पैकी एकदम चांगलं असेल त्याला 15+ भेटन, पैकीच्या पैकी भेटत नाही, कारण 2 ते 3 क्वेश्चन हे आयोग होमवर्क देत असते, जे त्या तेवढ्या वेळामध्ये सुटत नाही. ते आपल्याला समजलं पाहिजे की कोणते क्वेश्चन असे आहे आयोगाने तुम्हाला जे आहे ते मुद्दाम फसवण्यासाठी टाकले आहे. असे क्वेश्चन असतात ना की जे तुम्ही त्याच्या मागे लागला तर 5-10 मिनिटं तुमचे खाऊन घेते,
आणि नवीन पोरांना ते समजतच नाही आणि ते आयोगाचा काय असते गुगली असते आणि आपण त्याच्या मागे जातो. ते चॉकलेट दाखवते ना आपण चाललो मागे, ते 5-10 किलोमीटर आपल्याला फिरवून देते पण चॉकलेट भेटत नाही. तर ते तशासारखे क्वेश्चन असतात. तर ते ओळखता आले पाहिजे आणि हे कधी ओळखता येईल जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व कराल, प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघाल तेव्हाच ते तुम्हाला समजन. म्हणजे बघा ते तुम्हाला येत जरी असेल तर एक्झाम कशाची आहे, 60 मिनिटात सोडवण्याची आहे. आणि मॅथ्स रिझनिंगला तुम्ही किती वेळ देऊ शकता, हार्डली 15 मिनिट. 15 मिनिटात ॲटलिस्ट 15 क्वेश्चन तर सॉल्व झाले पाहिजे आपले. ठीक आहे, 5 सोडून देऊ आपण आणि त्याच्यापैकी 13-14 तरी बरोबर यायला हवे आणि येतात ते मॅथ्स रिझनिंगचे. ठीक आहे, तर याची तयारी करा म्हणजे इथे तुमचे मार्क्स कव्हर होईल. मग राहिला प्रश्न, हे आपले कोअर सब्जेक्ट आहे. हे जे सब्जेक्ट आहे हे तुम्हाला रिझल्ट देणारे सब्जेक्ट आहे. बदलणारं काय आहे याच्यामध्ये, काय बदलतं का? कॉन्स्टिट्यूशन आपलं जे होतं ते बदललं का पूर्णच्या पूर्ण अख्खं, असं होतं का? भूगोल बदलणार आहे, इतिहास बदलणार आहे, अर्थव्यवस्थेमध्ये काही डाटा बदलेल पण ज्या कन्सेप्च्युअल बाबी आहे बदलणार आहे का? नाही. मग हे काय आहे तुमचे कोअर सब्जेक्ट. ठीक आहे, माझी स्ट्रॅटेजी हे होती. म्हणजे बघा एखादा याच्यातला सब्जेक्ट जमत नसेल तर ठीक आहे, तुम्हाला ॲव्हरेज मार्क्स भेटते, ठीक आहे, पण तुम्हाला मग दुसरे सब्जेक्ट असे बनवावे लागेल की त्याच्यातली उणीव आपल्याला इकडे भरून काढता आली पाहिजे. ठीक आहे, तर मग हे बघायच्यात राज्यव्यवस्था, इतिहास, भूगोल आणि अर्थव्यवस्था या 4ही सब्जेक्टला एवढं स्ट्रॉंग करायचं कारण हे तुम्हाला मेन्समध्ये पण मार्क्स देणार आहे. कारण मेन्सला पण आहे ना आता पहिले जे आहे ते फक्त STIला इकॉनॉमिक्स असायचं. ठीक आहे, 55 क्वेश्चन. आता काय झालं आहे, सगळ्यांनाच राहणार आहे. त्याच्यामुळे राज्यव्यवस्था आणि प्रशासन याच्यामध्ये तुम्हाला संविधान पण वाचावं लागेल प्लस पंचायत राज पण करावं लागेल. ठीक आहे, त्याची चांगलं सिलेबस ओरिएंटेड, म्हणजे सिलेबस म्हणजे काय, सगळं संविधान करावं लागतं, 395 कलमा, त्याच्यामध्ये घटना दुरुस्त्या वगैरे सर्व. आणि याच्यासाठी तुम्हाला एक चांगलं जे आहे ते सोल्युशन देईन की तुम्ही याचा अभ्यास करता, एक टॉपिक वाचल्यानंतर लगेच त्याचे क्वेश्चन सॉल्व करा. पार राज्यसेवा मेन्सपासनं तर तुमच्या गट क पर्यंत सगळे प्रश्न सोडवले. त्याच्यानंतर असं आपण पूर्ण एक विषय खतम केला. त्याच्यानंतर काय करायचं, जर तुम्हाला चांगले मार्क्स घ्यायचे असेल तर पॉलिटीमध्ये खूप चांगलं जे आहे ते स्कोअर वाढवायचं असेल तर याच्यासाठी तुम्ही राज्यसेवा मुख्य पेपर 4 ज्याला आपण GS2 म्हणतो. ठीक आहे, हा जो पेपर आहे याच्यामध्ये राज्यव्यवस्था आणि प्रशासनावर जवळपास 120 क्वेश्चन असतात. त्याच्यापैकी 30-40 क्वेश्चन हे कशावर असतात तर ते तुमच्या राजकारणावर असतात, पक्ष, दबाव, गट वगैरे. ते आपल्या सिलेबसला नाही, परंतु तुम्हाला जे आहे ते रँडमली 80 क्वेश्चन मिळेल जे कशाच्या रिलेटेड आहे, आपल्या सिलेबसच्या. आणि जे की तुम्ही मेन्सचा अभ्यास करत आहे तर माझं हे मत आहे, म्हणजे मी पर्सनली ते केलं आहे की हे जे आहे ना बघा, एक सिलेबस मी वाचला, माझा असा होता अभ्यास की मी रोज जे आहे 2.5 तास वाचन, अर्धा-पाऊण तास क्वेश्चन, असा 3-3.5 तासाचा मी एक सकाळचा एक शेड्यूल बनवायची. ठीक आहे, त्याच्यानंतर म्हणजे जवळपास तुम्ही 8ला बसत असेल, म्हणजे मी काय कधी 5 वाजता उठणारी नव्हती. ठीक आहे, काय खूप पहाटे उठायचं आणि अभ्यास करायचं हे मला कधीच जमलं नाही. 7-1 वाजता उठायचं, 8 वाजता तयार होऊन लायब्ररीत जायचं. ठीक आहे, कामं कोणतेच राहायचे नाही कारण फुल टाईम MPSC करायची, त्याच्यामुळे मी हे बाकी गोष्टी केलेल्या नाही आहे. मग 8 वाजता आपण लायब्ररीत गेलं तर 11पर्यंत तुम्ही वाचलं, म्हणजे मी 11पर्यंत वाचलं. त्याच्यानंतर अर्धा-पाऊण तास जे आहे ते क्वेश्चन सॉल्व केले. 11:30 पावणे-12 होते, जेवायचा वेळ होते आपला, 12 वाजून जाते. मग एक GS तुमचा कव्हर झाला. ठीक आहे, असं जर तुम्ही रोज वाचत गेले तर हार्डली जे तुम्ही ऑलरेडी क्लास करणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जर एवढं वाचन केलं, म्हणजे क्लास केल्यानंतर एवढं वाचन केलं, कोणत्याही वेळी करा, तुमचा जो प्राईम टाईम असेल तेव्हा करा. असं नाही की मी सकाळी केलं तुम्ही सकाळी केलं पाहिजे, तुम्ही रात्री करा. ठीक आहे, काही लोक असेल ना निशाचर, रात्री जागणारे, काही आपले कोंबड्याच्या प्रजातीचे असणार, पहाटे उठणारे, तर ते वेगवेगळे राहू शकतं ना, प्रत्येकाचा प्राईम टाईम वेगळा आहे. ठीक आहे, तर ते तुमच्या याच्यानुसार. असं जर केल्यानंतर एक विषय तुमचा पूर्ण वाचून झाला, तुम्ही काय करता, तो सोडून देता. पहिली तर गोष्ट तुम्हाला वाचायला 2 महिने लागते. कसे, कारण आपण आज 4 तास वाचतो, उद्या बुट्टी मारतो, परवा वाचतो, त्याच्यानंतर बुट्टी मारतो, त्याच्याने तुमची लिंक, रिदम जो आहे तो तुटून जातो. तुम्ही एकदा वाचायला घेतला तो सब्जेक्ट संपेपर्यंत डिसिप्लिनने ऑनेस्टली वाचायचा, प्रश्न सोडवायचे. ठीक आहे, पहिल्या वेळेस जरी तुम्ही प्रश्न सोडवायला घेतले तरी काही हरकत नाही, तुम्हाला कळतं की आयोग विचारते काय नेमकं.
ठीक आहे. मग ते वाचायला घेतलं, तुमचा एक सब्जेक्ट क्लिअर झाला. त्याच्यानंतर मी काय केलं तर मी राज्यसेवा मेन्सचे जे की तुम्हाला पेपर 4 GS2 प्लस ASO मेन्स, ASO माहीत आहे तुम्हाला, ठीक आहे. या एक्झामच्या मेन्सला राज्यव्यवस्था प्रशासनावर 55 क्वेश्चन असतात, ते सगळे पेपर प्रिंट केले. कोविडच्या काळातली सांगते तुम्हाला, 19ला मला अपयश आलं. मग त्याचं रिझन काय आहे ते शोधून काढलं, तर मला येत होतं पण वेळेवर जमत नव्हतं. मग काय तर कोविडच्या काळात तसंही काम नव्हतं, 1-1.5 वर्ष घरीच होतो, पेपर नव्हते. मग त्या काळामध्ये अख्ख्या जे आहे ते म्हणजे दुकानं बंद होते तरी लपून लपून प्रिंटआउट काढल्या आणि मग जे आहे त्या ज्या आहे काळामध्ये पूर्ण पेपर सोडून काढले. म्हणजे माझं चॅलेंज आहे की एवढे पेपर जर सॉल्व केले म्हणजे 2013 ते 21-22 पर्यंतचे राज्यसेवा मेन्स आणि ASO मेन्सचे पूर्ण मेन्सच करा, प्रिलिम्सचे नका करू तुम्ही वाटल्यास, मेन्सचे क्वेश्चन सॉल्व करा. आणि हे जर इमानदारीनं केल्यावर माझं चॅलेंज आहे तुम्हाला 15 पैकी 15 नाही जर भेटले पॉलिटी तर बघा एखादी सिली मिस्टेकने जाईल पण 12 to 14 प्लस मार्क्स मिळाले आहे. आणि कंबाईंड मेन्सला आम्हाला 10 क्वेश्चन असायचेच पॉलिटीचे, 10 पैकी 10, माझ्या तिन्ही पेपरमध्ये 10 पैकी 10 मार्क्स आहे पॉलिटीमध्ये. आणि असंही जाऊन बसलं तरी पॉलिटीचे तेवढे मार्क्स मिळतात का, एवढी प्रॅक्टिस केली आहे ना. आणि आयोग काय करते, एवढी प्रॅक्टिस केल्यावर कळलं की आयोग काही सर्टन गोष्टी आहे वारंवार रिपीट करत आहे. 1 to 51 आर्टिकल नेहमी रिपीट होतात काही. आणि पुन्हा हे करताना तुम्हाला अशा काही गोष्टी माहीत पडतात की ज्या बुक्समध्ये नाही आहेत आणि त्या फक्त आयोगाने क्वेश्चनमध्ये एखाद्या एक्झाममध्ये विचारलं आहे. कारण आयोगाचे पेपर काढणारे कोण असतात, PhD झालेले लेक्चरर, आणि त्यांचं नॉलेज जवळपास 30 वर्षाचा एक्सपिरियन्स असतो त्यांना टीचिंगचा, एज्युकेशनचा. आणि आपण काय वर्षभर पॉलिटी वाचणार आहे, आपल्याला त्यांच्यापेक्षा कमीच येणार आहे ना. मग अशा करताना जे एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन आहे जे तुमच्या बुकमध्ये नाही, कुठल्याही पब्लिकेशनचं असो बुकमध्ये नाही आहे पण आयोगाने विचारली आहे, ते आपल्या नोट्समध्ये ॲड करत जायचं. याला कंटेंट ॲडिशन असं म्हणतात. म्हणजे तो एक्स्ट्राचा डाटा भेटला म्हणजे आयोगाने चुकून जर तो कधी रिपीट केला तुमचं चुकेल का, मग तिथे तुम्हाला बोनस मिळेल. आणि दुसरी गोष्ट मग नोट्स कशा काढायच्या तर पहिले वाचनच करा चांगलं. हे क्लासच्या नोट्स तुम्हाला मिळणार आहे, मायक्रो नोट्स आहे, मी स्वतः बघितलं आहे पॉलिटीच्या, खूप छान आहे. आणि असं नाही की रंजन कोळंबेच वाचू की यम लक्ष्मीकांत, मेन्स जर द्यायची असेल तर दोन्ही बुक वाचावं लागतं. जे रंजन कोळंबेमध्ये नाही ते एम लक्ष्मीकांतमधून घ्यावं लागतं. पण सरांनी जे नोट्स बनवली त्याच्यामध्ये खूप चांगलं जे आहे ते दोन्ही पुस्तकांचं मर्ज करून छान नवीन काही डाटा आहे जो दोन्ही पुस्तकात आढळत नाही तोही डाटा टाकून चांगली नोट्स तयार केली. मी स्वतः बघितली आहे ती म्हणून सांगत आहे. तर तशी जर एक मायक्रो नोट्स वापरली आणि त्याच्याहीपेक्षा तुम्हाला जर असं वाटत असेल की याच्याहीपेक्षा आपली वेगळी नोट्स असायला पाहिजे ज्याची 2-3 तासात रिव्हिजन होईल तर जे तुम्हाला आठवत नाही तेवढं नोट्समध्ये लिहा. म्हणजे अख्खच्या अख्खं पालाळा लिहायचा नाही. जो फॅक्च्युअल डाटा आपल्या लक्षात राहत नाही पण आयोग विचारत आहे, जसं संविधानाच्या सभा वारंवार विचारत आयोग विचारत आहे ना, वाचन कधी झालं संविधानाचं, पहिली सभा कधी, त्याचे सभेचे सदस्य कोण होते, समित्या काय, वारंवार विचारणारा डाटा आहे. मग तेवढा चांगला पाठ करा, ठीक आहे. असं जर केलं तुम्ही हे 2 तर तुम्हाला पॉलिटी तुमचं चांगलं क्लिअर होईल. मग दुसरं गोष्ट आहे इतिहास. आता बघा हा विषय असा आहे की याला काही सीमा नाही. 4 पुस्तकं 4 ऑथरनी वेगवेगळे लिहिले आहे आणि त्याच्यात वेगवेगळा डाटा सापडते. पण हा जो आहे तो तुम्हाला डील कसा करायचा आहे, तुम्ही वाचणार आहे एकच पुस्तक कुठलं तरी वाचणार आहे, ठीक आहे. त्या पुस्तकामध्ये वाचून समाज सुधारकांवर व्यक्तिविशेष जास्त प्रश्न असतात आपल्याला. मग त्या प्रश्नांना कसं डील करायचं आहे तर मग ते तुमच्या गव्हर्नर जनरलवर असो की एखाद्या समाज सुधारकावर त्याची जी आहे विचारसरणीवर भर द्या. तो व्यक्ती काय करू शकतो याचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला त्याचे उत्तरं लवकर सापडेल, ठीक आहे. म्हणजे इतिहास वाचलं त्याच्यासोबत जे आहे तुम्ही काय केले प्रश्न सॉल्व केले. मग याच्यासाठी कोणते प्रश्न सॉल्व करायचे, पुन्हा राज्यसेवेचा पेपर 3 GS1 प्लस कंबाईन गट बच्या जे आहे मेन्स त्याचा ॲनालिसिस तुमच्याकडे असेल, चोरमोले सरांचं चांगलं आहे ते. त्या ॲनालिसिसमधले जेवढे काही इतिहासाचे प्रश्न आहे स्पेशली महाराष्ट्राच्या इतिहासावर ते सगळे प्रश्न वाचा. आणि एक तुम्हाला जे आहे ते हे आहे जे समाजसुधारक वारंवार विचारत आहे त्याच्यामध्ये एक्झाममध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये विचारलेली जी माहिती आहे ते कृपया बुकात लिहून ठेवा. कारण आयोग तीच माहिती रिपीट करत आहे. कुठलंच बुक परिपूर्ण नाही इतिहासासाठी.
आणि त्या बुकमध्ये जे आहे बघा, प्रश्न विचारल्यावर मग ते माहिती जे आहे ते अपडेट करतात, नवीन एडिशन येते तेव्हा. प्रश्न तर पहिले विचारला असतो, मग तो सॉल्व्ह कसा करायचा, तर आयोगाने प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये जे माहिती दिलेली आहे ना त्याचं कंटेंट ॲडिशन करत जा. खूप गोष्टी आहे त्याच्या आपल्याला माहिती नाही, आपल्या बुकात नाही, पण आयोगाने विचारून झाल्या आहे जुन्या क्वेश्चनमध्ये. मग त्या गोष्टी शोधायच्या आणि एक छोटी बुक करायची आणि त्या बुकमध्ये त्या समाज सुधारकाचं नावाने ती गोष्ट लिहून ठेवायची, म्हणजे एक मायक्रो नोट्स बनेल, पेपरच्या अगोदर ती वाचून जायची. ठीक आहे, आरामात सहज रिव्हिजन होईल. तर याच्यासाठी तुम्ही ठीक आहे GS1 राज्यसेवा, ठीक आहे, प्लस कंबाईन जे आहे गट ब, ठीक आहे, गट बच्या तीनही मेन्सचे 10-10 क्वेश्चन असायचे प्रत्येक मेन्सला. ते सगळे क्वेश्चन जे आहे ते सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, आणि हे मस्ट आहे, हे जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत रिझल्ट येणार नाही. प्रिव्हियस इयर क्वेश्चन तोंडपाठ असले पाहिजे, त्याच्या बेसिसवरच खूप क्वेश्चन रिपीट होतात. आणि आयोग बघा तुम्ही आता राज्यसेवा मेनचे क्वेश्चन रिपीट करत आहे ना, मग ते जर सगळ्या लोकांचे बरोबर येते ना, आपले बरोबर येत नाही. तुम्हाला सांगितलं ना 45 ते 50 क्वेश्चन जे नॉलेज बेस आहे ते इथून येतात. ठीक आहे, हे एक करा. त्यानंतर भूगोलासाठी बघा, आपल्याला भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल विचारतो तरी पृथ्वीची उत्पत्ती हे ते संकल्पना चांगल्या असेल, हवामान वगैरे, तर मग हे लवकर समजतं. याच्यासाठी पण राज्यसेवेच्या GS1 मध्येच आहे भूगोल. ठीक आहे, त्या जागतिक भूगोल फार जास्त दिला आहे, आपल्याला काही जागतिक विचारत नाही, पण GS1 मधले आपल्या सिलेबसला जे कामाचे प्रश्न आहेत ते प्लस गट बच्या मेन्सचे सगळे क्वेश्चन. मेन्सचे म्हटलं, प्रिलिम्स तर तुम्ही शेवटच्या 2 महिन्यात करणार आहे तेव्हा तुमचे प्रीचे आपोआप होईल. पहिले मेन्सचे सोडवा, कारण आपल्याकडे जर मार्चमध्ये एक्झाम असेल तर ॲड पडेल डिसेंबरला. डिसेंबरपासून तुम्ही कशाचा करा, प्रीचा अभ्यास करा. पहिले डिसेंबरपर्यंत जो 6 महिन्याचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, मेन्सचा चांगला अभ्यास करा. हे जर चांगलं करून असेल तर तुमचं फायनल लिस्टला नाव येईल. ठीक आहे, GS1 मध्येच भूगोल पण विचारला जातो आणि महाराष्ट्राच्या भूगोलचे राज्यसेवा मेन्सचे क्वेश्चन बघा तुम्ही. आणि गट ब मेन्स, म्हणजे गट ब मेन्सला विचारलेले प्रश्न एवढे जबरदस्त आहे की राज्यसेवेची तयारी करताना आम्ही गट ब मेन्सच्या प्रश्नांची जी आहे ते तयारी केली होती. कारण त्याच्यामध्ये प्रत्येक एक्झामला 10 असायचे क्वेश्चन, म्हणजे PSIला 10, STIला 10, ASOला 10. तर ते 10-10 क्वेश्चन खूप चांगले डिझाईन केलेले असायचे. त्याची तयारी केली तर प्रीचे क्वेश्चन तुमच्या आरामात सुटतात. आणि मग सगळ्यात इम्पॉर्टंट आहे अर्थव्यवस्था. याच्यामध्ये STI मेन्सचे जरी क्वेश्चन सोडवले तुम्ही, 55 क्वेश्चन एका एक्झामला आहे. STI मेन्सच्या 55 क्वेश्चन एका एक्झामला. अशा 2013 पासनं, म्हणजे 12चे वगैरे फार सोपे आहे, 13 पासनं करा तुम्ही, 13 पासून 22 पर्यंत जेवढ्या मेन्स झाल्या, ठीक आहे, म्हणजे 22ची व्हायची आहे अजून, पण तेवढ्या मेन्सचे जर तुम्ही STI मेन्सचे 55 एका याचे, मग 12 याचे किती होईल, 600 प्लस होईल ना क्वेश्चन. तेवढी तयारी करा. आणि तुम्हाला बघा कितीतरी क्वेश्चन आयोग जसेच्या तसे रिपीट करत आहे. आणि जसं यावर्षी राज्यसेवा प्रिलिम्सला एक प्रश्न पडला, नागवणूक दरावर पडला होता, MPI मध्ये बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक, प्रश्न कुठून घेतला आहे तो, STI मेन्सचा 2018चा क्वेश्चन कॉपी पेस्ट आहे. आणि कंबाईन प्रिलिम्सला पण विचारला आहे असा प्रश्न एकदा, फक्त त्याच्यामध्ये थोडंसं चेंज केलं. म्हणून मी इथे तुम्हाला राज्यसेवेचे नाही सांगणार, कारण राज्यसेवेचा सिलेबस थोडासा वेगळा आहे. तिकडे विकासाचे अर्थशास्त्र वगैरे विचारलं आहे, ते काही तुम्ही नाही केलं तरी चालेल. फक्त अर्थव्यवस्थेसाठी अभ्यास केल्यानंतर याची प्रिंट आऊट काढा आणि ह्या सगळ्या पेपरच्या प्रिंट काढा. तुमच्याकडे बंच तयार असले पाहिजे आणि टाईम लावून सोडवायचे. म्हणजे तुम्ही 21,000 तर सोडवायचाच आहे, पण असं होतं की तुम्ही बेरोजगारी चॅप्टर वाचला, त्याच्यानंतर त्याचे प्रश्न सोडवले, कोणालाही येणार आहे की नाही, आत्ताच वाचल्याबरोबर तर त्याची उत्तरं येणारच आहे ना. पण येत कधी नाही, जेव्हा पूर्ण वाचून झालेलं असते आपलं आणि त्याच्यानंतर सोडवायला घ्या बरं तुम्ही पेपर, येतच नाही उत्तरं. म्हणून काय करायचं, पूर्ण जे आहे ते सिलेबस वाचून झाला, त्याचे प्रश्न सोडवून झाले तरी रिपीट आयोगाचेच पेपर जे आहे ते टाईम लावून सोडवायचे. 55 एका एक्झाममध्ये असे तुमचे जे आहे ते चांगली प्रॅक्टिस केली जवळपास 12 ते 13 पेपरची, तर त्या पेपरची म्हणजे
टाईम लावून रोज एक पेपर घ्यायचा सॉल्व करायला, त्याचं ॲनालिसिस करायचं. असं नाही की फक्त सॉल्व करायचा. सॉल्व केल्यानंतर ते काय चुकतं, आयोग कसे प्रश्न विचारते, नवीन माहिती कोणती आहे, या सगळ्याचा चांगला अभ्यास करायचा. असं रोज करत गेलं तर तुमचा इकॉनॉमिक्स पण चांगला होतो. आणि मग आहे करंट. चालू घडामोडी. एक न्यूजपेपर वाचा कोणताही, 1 ते 1.5 तासापेक्षा जास्त वेळ देऊ नका. नाही तर मग आपण पेपर घेतो आणि मग यांनी काय म्हणलं आणि त्यांनी काय म्हणलं, इथं ॲक्सिडेंट झाला, अशा घडामोडी टाईम वेस्ट करू नका. कामाच्या कोणत्या घडामोडी आहे त्याच्याकडे लक्ष द्या आणि तसं तोच पेपरमधलं वाचा. ठीक आहे. मग कुठला पण, आयदर मी इंग्लिश पेपर वाचत होते त्याच्यामुळे द हिंदू वाचला आहे मी. ठीक आहे. किंवा द हिंदू नसेल समजत इंडियन एक्सप्रेस वाचा. आयदर मग याच्यामध्ये आता जे आहे ते लोकसत्ता पेपर आहे मराठीचा, मग यापैकी कुठला तरी एक वाचा. नाही तर मग तुम्ही इंग्रजी वाचतो मराठी वाचतो तर 3 तास तुमचे पेपर वाचण्यातच जाईल. आणि ज्यांना इंग्रजीमध्ये प्रॉब्लेम असेल तर एखादी इंग्रजी न्यूजपेपर वाचा. तुम्हाला सांगतो ज्यांना इंग्रजीमध्ये खूप प्रॉब्लेम येतो त्यांच्यासाठी एक बेस्ट सोल्युशन आहे. वेळ लागतो, इंग्रजी पेपर वाचायचा, नवीन शब्द जे आपल्याला येत नाही ते शब्द लिहून काढायचे. हे सोपी मेथड आहे. ठीक आहे. आणि लिहून काढून त्याला जे आहे ते त्या शब्दाचा अर्थ शोधायचा. असं जर करत गेलं तर आपली होकॅब खूप चांगली होते. ठीक आहे. आणि ज्यांना खूप चांगली इंग्रजी जमते हिंदू पेपर वाचा. करंट खूप चांगलं, कारण की हिंदू पेपरमधून आयोग जे आहे ते मोस्ट ऑफ दी गोष्टी जिकडे तिकडे नसतात पण ते हिंदू पेपरमधल्या घेतलेल्या असतात. ठीक आहे. हा एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामुळे द हिंदू वाचा, इधर इंडियन एक्सप्रेस वाचा किंवा मग नाहीच काही जमत तर लोकसत्ता. पण 1 तास द्यायचा, त्याच्यावर द्यायचं नाही. असा रोज पेपर, मंथली एखादी मॅगझिन आणि इयर एंडिंगला तुम्हाला वार्षिकी येतं बुलेटसारखं, तर ते वार्षिकी वाचायचं. म्हणजे त्याच्याने काय होते, ऑलरेडी तुमची रिव्हिजन झालेली आहे रोज रोज वाचून. मग बुलेट 2 महिने प्रिलिम्सच्या पहिले बुलेट वाचा. काय होऊन जाईल, तुमचे पूर्ण जे आहे ते रिव्हिजन होईल. आणि मग करंट हे फक्त याच्यासाठी नाही की त्याच्यातले मार्क्स मिळवायचे. करंट कशासाठी आहे, फॉर एक्झाम्पल एखादी विषय चर्चेत आहे, जसं अविश्वास प्रस्ताव मांडला, चर्चेत आहे, आयोग काय करेल, बरोबर तुम्हाला संविधानातून कोणी मांडला काय मांडला हे नाही विचारणार, लोक ते वाचत बसते. तुम्हाला काय विचारेल आयोग, अविश्वास प्रस्ताव मांडण्याची प्रक्रिया काय आहे, याला काय म्हणतात, करंट जे आहे ते ओरिएंटेड अभ्यास. बघा तुम्ही खूप सारे प्रश्न हे करंट ओरिएंटेड विचारलेले असते. एखादी समाज सुधारक त्याची 50वी 100वी 25वी 150 125 160 अशी कोणती जयंती पुण्यतिथी असेल आणि सरकार त्याच्यावर काम करत असेल तर ते तुम्हाला पेपरमध्ये विचारल्या जाते त्या संबंधित व्यक्तीच्या बद्दल. ठीक आहे. मग ते निगेटिव्ह सेन्सनी चर्चेत राहू की पॉझिटिव्ह सेन्सनी तरी पण आयोग विचारतं. कुठे विधान परिषद निर्माण करण्याचा प्रस्ताव मांडला, आयोग कलम विचारतं त्याच्यावर. ठीक आहे. याच्यासाठी करंट ओरिएंटेड अभ्यास करा. राज्यसेवा देणारे पोरं असेल तर चक्रीवादळ चर्चेत आहे, तुम्हाला चक्रीवादळाचे नाव फार हे आहे रेअर, विचारण नाही तर नाही, पण चक्रीवादळ म्हणजे आवर्त ज्याला म्हणतो, सायक्लोन, तिची प्रोसेस काय आहे, कसं सायक्लोन येतं, ठीक आहे, त्याचा इम्पॅक्ट काय पडतो, कोणत्या साईडनी, बंगालच्या उपसागरावर जास्त येतं की अरबी समुद्रावर जास्त येतं, ही जी आहे तर याच्यावर प्रश्न आयोग टाकतो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे करंट जे आहे ते करताना त्याचा सिलेबसला टच द्यायचा. आणि पुन्हा त्याच्यासोबत एक गोष्ट ॲड केली आहे की मग आपल्या राजकीय वर्तुळात पॉलिटी चांगलं करायचं असेल, राजकीय वर्तुळात खूप गोष्टी घडत असते, आपल्याला काही घेणदेण नाही, आपल्याला काय करायचं आहे का, निवडणुकीत उभं राहायचं आहे का, आपण न्यूट्रल आहे, प्रशासनात जाणार आहे, आपल्याला शासनाचं काही घेणदेण आहे का, कोणीही राहू शासनात, सरकारमध्ये कोणीही असं तरी आपल्याला काम करणे आहे ना, 58 वर्षापर्यंत सर्व्हिस द्यायची आहे. मग आपण काय करायचं, समजा राज्यपालाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला, मग आपण आपल्या अभ्यासानं, मग ते सुप्रीम कोर्टाचं काम आहे ते बघत बसत, पण आपला अभ्यास काय म्हणते, इथे राज्यपालांनी कसं वागायला पाहिजे होतं, आपण वाचलं ना संविधानात, ते अप्लाय करून बघायचं. असं जर तुम्ही केलं तर काय होईल, आपोआप रिव्हिजन. सोबत तुम्ही चहा प्यायला जाता, हे जाता, कलमा पाठ करायचे असेल तर अशा छोट्या छोट्या गोष्टी घ्यायच्या आणि त्याच्यावर डिस्कशन करायचं. तसा चांगला ग्रुप बनवा, नाही तर मग वायफळ चर्चांमध्ये वाया घालू नका. आणि एवढं सगळं केल्यावरही 1 तास माणसांनी चांगल्या म्हणजे अभ्यासाच्या व्यतिरिक्त गप्पा मारल्या पाहिजे. त्याच्याने काय होतं, जे तुम्हाला स्ट्रेस आला आहे ना तो रिलीफ होतो, त्या स्ट्रेस रिलीफ. म्हणजे जे तुमचं जे आहे ते अभ्यासा व्यतिरिक्त 1 तास तरी करायला पाहिजे दिवसातून.
त्याच्याने तुम्हाला डिप्रेशन येत नाही. किती प्रॉब्लेम्स आले असेल, प्रत्येकाच्या लाईफमध्ये येतात, ठीक आहे, ते काही सांगायचे नाही. तर त्या प्रॉब्लेम्सपासून तुम्हाला जर चांगलं हे पाहिजे असेल तर माइंड फ्रेश राहणं गरजेचं आहे. मला अभ्यासाचा स्ट्रेस नाही आला कधी. किती घरी प्रॉब्लेम झाले असेल कुठल्या गोष्टी का, कारण 1 तास मी म्हणजे जवळपास ज्या लायब्ररीतल्या मुलींसोबत 1-2 राहत असेल त्यांच्यासोबत असताना मी अभ्यासाचं वगैरे डिस्कशन नाही केलं. ऑनेस्टली सांगते का, मी माझा अभ्यास माझा मी करत होते आणि मग बाहेर असताना विनाकारण असं हसायचं बोलायचं, म्हणजे त्याच्याने काय होतं, केलेल्या अभ्यासाचं जे टेन्शन आहे म्हणजे माइंडवर जो स्ट्रेस आहे त्याचं रिलीफ होतं. कारण मानसिक स्वास्थ्य हे खूप इम्पॉर्टंट आहे. मेंटल हेल्थ असल्याशिवाय तुम्ही काय करणार आहे, अभ्यास होऊ शकतो का. आणि पुरेशी झोप घ्यायची, ठीक आहे. म्हणजे जर आपल्याला टाइमपासचा वेळ भेटला तर झोपून घ्या तेवढ्या वेळात, डोक्याला ताप देऊ नका. मिनिमम 7 ते 8 तास झोप घ्या, तेव्हाच डोकं चांगलं काम करणार आहे. आणि डोकं हे काय आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट आहे ना, हे जर चांगलं ठेवू आपण तर समोर जास्त काय मिळणार आहे, सॅलरी मिळणार आहे चांगली. हे म्हणजे सध्याच्या परिस्थितीतलं शस्त्र आपलं बुद्धीच आहे ना, मग त्याच्यावर काही स्ट्रेस येऊ द्यायचा नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे विनाकारणच्या गोष्टीला सोडून या जर प्रॉपर स्ट्रॅटेजीनं गेलं, हे सगळ्या पेपरची प्रिंट काढा. ते तुम्हाला त्याच्यात शॉर्टकट हे सांगतो, एका याच्यावर लँडस्केपमध्ये 2 पेज भेटते ना, तशी काढा पैसे वाचवायचे असेल तर, ठीक आहे. तशा प्रकारे प्रिंट काढून बंच बनवून ठेवा आणि त्याची वारंवार प्रॅक्टिस करा, ठीक आहे. पेन्सिलनी करायची म्हणजे ते खराब पण होत नाही. आणि आन्सर शीट ठेवायच्या, त्याच्यावर गोल पण करून पाहायचे. म्हणजे गोलमध्ये ज्या सिली मिस्टेक होते, म्हणजे उत्तर वेगळं टिक करतो आणि गोल वेगळे होते, असा खूप लोकांचा प्रॉब्लेम आहे. इथे पॉईंट मार्क्सनी जे आहे तुमची एक्झाम जाते. मेन्सला तर पॉईंट का सेम मार्क्सवरही गेलेले आहे का कोणाचं एज्युकेशन जास्त असते, कोणाचं एज्युकेशन कमी असते, एजचा फरक पडतो. म्हणजे यावेळीची तुम्ही STIची लिस्ट बघा आणि मेन्सची, एका मार्क्सवर म्हणजे जवळपास जेवढे 264 मार्क्स भेटणारे तुम्हाला 14 ते 15 जण भेटन एकाच मार्क्सवर. रँक कसा चेंज झाला मग, पहिले आयोग पकडते एज्युकेशन, माझं PG झालं आहे, एखाद्याचं ग्रॅज्युएट असेल तर तिच्यापेक्षा माझा जास्त मार्क्स, रँक मोठा राहील का, कारण तिचं एज्युकेशन कमी आहे, मार्क्स सेम जरी असून तरी. कोणाचं एज जास्त असतं तर तुम्ही लिस्टमध्ये बघा सेम मार्क्सवर किती पोरं आहे. मग एवढं जर कट थ्रू कॉम्पिटिशन असेल का होती, कारण 20च्या एक्झाम झाल्या नव्हत्या, 21ला एक्झाम झाल्या 2-3 वर्षांनी. पोरांचा खूप अभ्यास होता. 2024ला तुम्हाला चांगला चान्स आहे, कारण आता सगळे बघा, आता 2022ची पण मेन्स होऊन जाईल, 23ची पण. तुमची एक्झाम होईपर्यंत यांचे रिझल्ट लागलेले असेल आणि त्याच्यामुळे तुमच्यासाठी जे जुन्या विद्यार्थ्यांची कॉम्पिटिशन आहे ते बाहेर निघालेली असेल. मग तुम्हाला जे आहे नवीन विद्यार्थी आणि ज्यांचे जे आहे ते अपयश आलेले विद्यार्थी यांच्यामध्येच कॉम्पिटिशन असेल. त्याच्यामुळे 2024ची तयारी आजपासून चालू करा आणि स्वतःचं इनर मोटिवेशन आणा. काही गरज नाही कुठून मोटिवेशनल व्हिडिओ बघायचे. आणि तुम्हाला कळकळीची विनंती आहे, मोबाईलचा कामाचाच वापर करा, नाहीतर रील्स पाहता पाहता 4 तास कसे जाते तुम्हालाही समजत नाही ना आम्हालाही समजत. त्याच्यामुळे त्याच्या मागे लागू नका. आणि ही खरंच आहे बरं, आताची म्हणजे खूप मोठी हे आहे, त्या इंस्टाग्रामच्या मागे लागून लोक पागल झाले आहे. तुम्ही म्हणाल त्याच्यात पैसे भेटते, मग ते किती दिवस भेटणार आहे, गव्हर्नमेंट सर्वंटसारखे भेटणार आहे का, काही हो काम करो न करो पगार भेटणार आहे का. त्याच्यामुळे 1 वर्ष जर मला एक समजते की 4 वर्ष अभ्यास करण्यापेक्षा टाइमपास करून 4 वर्षांनी पोस्ट काढण्यापेक्षा 1 वर्ष इमानदारीने अभ्यास करून पोस्ट नाही काढू शकत का आपण. 4 वर्ष मग तेच काम आहे ना आपल्याला. तर मग ते वेळ घालवण्यापेक्षा 1 वर्ष चांगली प्रॅक्टिस करा, ठीक आहे. आणि त्याच्यासोबत तुम्ही हे करा आणि तुम्ही 100% जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तुमचा रिझल्ट येत नाही. आणि टाइमपास करणारे 7 जन्म जरी MPSC करत बसले तरी रिझल्ट येत नाही, हे तर गॅरंटी आहे. तुम्ही टाइमपास करून खूप मनान रिझल्ट येते असं होत नाही. ऑनेस्टली करा, चांगलं इमानदारीने. आणि हे सगळे जे पेपर आहे याला प्रिंट करा, तुम्हाला क्लासमध्ये शिकवलं जाईल. त्याच्यासोबत पेपर सोडवा आणि एका दिवशी किती विषय घ्यायचे, काही काही लोक 7-8 विषय घेते, मिनिमम 1 किंवा 2 घ्या. सोबत करंट 1-1.5 तास आणि मॅथ रिजनिंग 1-1.5 तास. गेला ना तुमचा वेळ. 3-3.5 तास जी असते, 2 विषय घेतले तर 7 तास त्याच्यातच गेले. 1-1.5 तास काय मॅथ रिजनिंग आणि 1 तास करंट. किती वेळ झाला, 8 तास झाले ना. मग तेवढाच वेळ आपण चांगलं जे आहे ते प्रोडक्टिव्हली बसू शकते.
मग 12 घंटे विनाकारण बसण्यापेक्षा 8 घंट्यात प्रोडक्टिव्हली अभ्यास करा. ठीक आहे. अभ्यास करताना ते म्हणजे पूर्ण मन लागून अभ्यास करायचा आहे. असं नाही की नुसतं बसायचं आणि पुस्तक समोर काय होतं ते आपल्यालाही समजत नाही आणि ते पुस्तकात काय आहे तेही काही नाही. असं करण्यापेक्षा इमानदारीने करा. आणि ज्या लोकांना सिटिंगचा प्रॉब्लेम असेल, अर्धा 1 तास झाला की त्यांचं मन 10 वेळा उठते, हे करते, ठीक आहे, तुम्ही पाऊण तासांनी पाणी पिले तिथल्या तिथे बसल्यावर ती गोष्ट वेगळी आहे. पण 1-1 तासानं बाहेर जाऊन राहिलो, कॉन्सन्ट्रेशन लूज होते. त्या लोकांनी काय करायचं, 15 दिवस नुसती सिटिंगचीच प्रॅक्टिस करा. पुस्तक समोर ठेवा आणि बसा. 15 दिवस तशी प्रॅक्टिस झाली. पहिले मलाही प्रॅक्टिस नव्हती ना, आपोआप तुम्हाला बसण्याची प्रॅक्टिस झाली. मग तुमचं मन काय म्हणतं बघा, मन खूप हुशार असतं. ते काय म्हणते, नाहीतरी बसायचंच आहे ना, मग बसता बसता वाचलं तर काय वाया जाणार आहे. तुम्ही एक्सक्यूजच देऊ नका. मग असं वाचत गेले, आपोआप तुम्हाला जर तुम्ही प्रश्न सोडवत गेले ना, तुम्हाला इंटरेस्ट वाढत जातो. आणि इंटरेस्ट वाढला की आपोआप तुम्ही जे आहे अभ्यासामध्ये जे आहे ते जे बोरिंग येते ना, ते बोर वगैरे काही होत नाही. नॉलेज वाढतं ना तेवढं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे या स्ट्रॅटेजीने जा. या सब्जेक्टला जे आहे चांगलं हे द्या, इम्पॉर्टंट. कारण मी याचं सांगू शकत नाही, सामान्य विज्ञान, ठीक आहे, कधी धोका देण्याची गॅरंटी नाही. भेटले तर पुरे मार्क भेटल, नाही तर काहीच देणार नाही. पण 6 क्वेश्चन ते 7 क्वेश्चन तुमचे इझी मोडमध्ये येते, तर ते क्वेश्चन आपल्याला भेटायलाच पाहिजे. म्हणून सायन्सचा अभ्यास करायचा. पण तुमचा मार्क्स किंवा मेरिटमध्ये आणणारे सब्जेक्ट कोणते आहे, हे कोअर सब्जेक्ट. करंट पण तसंच आहे, भेटले तर खूप अनप्रेडिक्टेबल आहे. पण मॅथ्स रिझनिंग अनप्रेडिक्टेबल नाही आहे, एवढं टफ येतच नाही. 10 ते 12 मार्क्स देऊन जाता, चांगली प्रॅक्टिस करा. सगळ्यात प्रोडक्टिव्ह विषय आहे तो. कारण उत्तर काढलं तर हमखास मार्क्स भेटते ना, चुकाचे चान्स आहे का उत्तर निघल्यावर, नाही. पण प्रॅक्टिस करा. आणि तुम्ही आज म्हणाल मला सांगा जमत नाही म्हणून माझा रिझल्ट गेला, उद्या दुसऱ्याला सांगाल, पण त्याच्याने फायदा होणार आहे का, तुमचा रिझल्ट येणार आहे का, नाही. पण प्रॅक्टिस केल्याने रिझल्ट येणार आहे. तर आज सगळ्यांनी एक काम करा, सिलेबसची प्रिंटआउट काढा. मेन्सच्या सगळ्याजवळ एक प्रिंट असली पाहिजे. त्याच्यामध्ये हायलाईट करा प्री मेन्सला कोणतं कॉमन आहे. हे सब्जेक्ट कॉमनच आहे प्री मेन्सला. आणि त्या सिलेबस ओरिएंटेड अभ्यास करा. सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सगळ्याजवळ राहील, कराल तर होईल, नाही तर होणार नाही. आणि हे मस्त आहे. एक्झाम जे आहे ते MPSC सोबत कम्युनिकेट करायचं असेल तर 2च गोष्टींनी करू शकतो, एक सिलेबस आणि दुसरा क्वेश्चन पेपर. त्याच्यावरूनच आपल्याला कळतं की आयोग जे आहे ते काय विचारू शकते आणि काय विचारू शकत नाही. काही टॉपिक असे असतात ज्याच्यावर प्रश्नच पडले नाही, पण काही याच्यावर मोस्ट ऑफ द क्वेश्चन तिथेच पडले आहे. मग त्याच टॉपिकवर जास्त भर द्यायची. हे कसं कळेल, जेव्हा पेपर सोडवू तेव्हा. आणि तुम्हाला एखादी सब्जेक्ट जमत नसेल तर त्याला जे आहे सामान्यच करा. 5-6 मार्क्स भेटले तरी खूप आहे. पण मग ते मार्क्स कुठे भरून काढायचे, जो जास्त जमते त्याच्यातून. ठीक आहे. याच्याप्रमाणे सिलेबसची प्रिंट काढा आणि ठीक आहे प्रिपेअर करा चांगलं. आणि 2024ची तयारी करत असेल आजपासूनच करा तर होईल ते. नाही तर मग तुम्ही म्हणा ॲड पडल्यावर करतो तर रिझल्ट येणार नाही. ठीक आहे. धन्यवाद.